नमस्कार मित्रांनो. जॉबबद्दल माहिती देत असताना दररोज मी एक जवळ-जवळ नवीन संधी रोजगाराची संधी तुमच्यापर्यंत आणतोय. नवीन उमेदवार किंवा अनुभवी उमेदवार सगळ्यांसाठी. पण याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे, जो मी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय, तो म्हणजे आपले काबाड कष्ट, आपला अनुभव, आपली बौद्धिक क्षमता, आपली शारीरिक क्षमता, आपला उत्साह, आपली सिन्सिअरिटी याच्या व्यतिरिक्त एक अतिशय महत्त्वाची मूलभूत गोष्ट असते फेविकॉल, जो आपल्या करिअरला एकत्र ठेवतो. आणि तो म्हणजे ऑफिस पॉलिटिक्सचं ज्ञान किंवा त्याची माहिती. ऑफिस पॉलिटिक्स हा जरी निगेटिव्ह कॉनोटेशन असलेला शब्द असला, तरी पण ऑफिस पॉलिटिक्स शिवाय दोन माणसं आपण राहूच शकत नाही बेसिकली. ॲरिस्टॉटल म्हणाले होते, मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल. म्हणजे 2 पेक्षा जास्त व्यक्ती आल्या, की 100% ऑफिस पॉलिटिक्स सुरू होतात. तर हे ऑफिस म्हणजे फक्त कॉर्पोरेट ऑफिस नाही. आपलं घर असेल, समाज असेल, स्पोर्ट्स टीम असेल, बस स्टॉप असेल, रेल्वे स्टेशन असेल, ऑफिस असेल, काही असू शकतं. पण बेसिकली ऑफिस पॉलिटिक्स हा व्यक्तींमध्ये घडणारा एक अतिशय महत्त्वाचा असा कोलॅबोरेशन असं म्हणता येईल. कारण ऑफिस पॉलिटिक्स ही पॉझिटिव्ह कॉनोटेशन त्याचे ॲक्च्युअली त्याचं महत्त्व हे सकारात्मक आहे. पण ते नकारात्मक यासाठी होतं, की काही व्यक्ती या ऑफिस पॉलिटिक्ससारख्या अतिशय पॉवरफुल टूलचा वापर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी करून घेतात, ज्यामुळे बाकीच्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सला एक निगेटिव्ह कॉनोटेशन आलेलं आहे. ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे लोकांना त्रासच होतो, असा एक आपला समज झालेला आहे बेसिकली. पण जर वर्ल्ड कप क्रिकेटचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, तर वर्ल्ड कप भारत जिंकतो त्याचा अर्थ असा होतो, की ऑफिस पॉलिटिक्स हे सकारात्मक दृष्टीने सगळे मुलं एकत्र येतात. सगळ्यांचे स्ट्रेंथ्स एकत्र येऊन विकनेसेस दाखवले जाऊन बरोबर सगळे विश्वचषक जिंकतात. पण तीच टीम पुढच्या 3 महिन्यामध्ये 70 धावांवर जर धेपाट असेल, तर याचा अर्थ ऑफिस पॉलिटिक्स चालू आहे आणि ते नकारात्मक आहे. त्यामुळे सगळे मुलं किंवा सगळे जे टीम प्लेयर्स आहेत ते एकत्र खेळत नाही आहेत. त्यामुळे हे सकारात्मक आणि नकारात्मक याचं अंडरस्टँडिंग अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ दाखवण्याचं तुम्हाला कारण हे आहे बेसिकली, की आपण पळून जाऊ शकत नाही. बरीच मंडळी असं म्हणतात, की मी ऑफिस पॉलिटिक्स मला आवडत नाही आणि मी त्यामध्ये भाग पण घेणार नाही. पण तुम्हाला भाग घेता येणार नाही अशी परिस्थिती असतच नाही. कारण बाकीचे तुम्ही जर भाग घेत नसाल, तर तुम्ही 100% व्हिक्टिम असता, हे लक्षात घ्या. ऑफिस पॉलिटिक्सची जाण कमीत कमी एवढी असली पाहिजे, की स्वतःचा बचाव करता आला पाहिजे. मी असं म्हणत नाही, की समोरच्याच्या हक्क आणि त्यांचे राईट्स आणि त्यांचे क्रेडिट्स तुम्ही घ्या आणि स्वतःला मोठे करा, असं नाही. पण आपण जे करतोय ते तरी व्यवस्थितपणे सगळं योग्य रिलेव्हंट लोकांसमोर मांडता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्या कामाचा मोबदला आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक सगळ्या प्रकारचा, वैयक्तिक आपल्याला मिळू शकेल. त्यासाठी ऑफिस पॉलिटिक्सची जाण अतिशय महत्त्वाचं. या विषयावर ॲक्च्युअली मी एक पुस्तक लिहिलं आहे, ऑफिस पॉलिटिक्स, वर्कप्लेस पॉलिटिक्स नावाचं. आणि याच्यामध्ये हे जे मासे आहेत वरचे, ते किलर ऑर्का आहेत बेसिकली. ते टायगर शार्कला पण अतिशय सहजपणे मारू शकतात. माझा तुम्हाला प्रश्न असेल, जर टायगर शार्कला ऑर्का मारत असतील, तर टायगर शार्कची अशी कोणती कमजोरी आहे, ज्याचा ऑर्का फायदा उचलतात? आणि बाकीचे जे आहेत, ते मग सुंदर मासे, कुरूप मासे, गप्पाळू मासे, सगळ्या आपल्या बाजूला आपल्या आजूबाजूला असलेल्या ऑफिसमधले आपले कलीग्स. तर बेसिकली हा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. जॉब मिळवण्यापेक्षा अतिशय महत्त्वाचा, तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताय, की स्वतःचा जॉब म्हणजे जॉब करताय, की स्वतःचा व्यवसाय आहे, की शेती करताय, की तुम्ही स्पोर्ट्समन आहात किंवा तुम्ही आणि काय करताय. तुम्हाला ऑफिस पॉलिटिक्सची जाण असलीच पाहिजे. मी असं म्हणत नाही, की जाऊन ॲग्रेसिव्हली समोरच्याच्यावर तुम्ही आक्रमण करा, अजिबात नाही. कमीत कमी स्वतःचा बचाव तरी करता आला पाहिजे, एवढी जाण 100% असली पाहिजे. आणि जर ती नसेल तुम्हाला, तर कॉर्पोरेट लाईफ किंवा जे वर्कप्लेस आहे ते तुम्हाला 100% नक्की शिकवेल. ही जाण तुम्हाला नक्की आणून देईल. कारण तुमचा एवढा तोटा होईल या सगळ्या ऑफिस पॉलिटिक्समुळे. तुम्ही जर स्वतःचा बचाव नाही करू शकला, तर हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी शिकाव्याच लागतील. त्यामुळे जेवढं लवकर आपण हे करू, अगदी करिअरच्या पहिल्या सुरुवातीला, पहिल्या जॉबच्या आधी तुम्हाला या कल्पना असतील, की हाऊ पीपल्स प्ले, लोकं गेमा कसे करतात, तर 100% तुम्हाला याचा फायदा होईल. तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही जी माहिती आहे ऑफिस पॉलिटिक्सची, ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात केली पाहिजे. कारण माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार मराठी माणसं ही कामासाठी कधीही नाही म्हणत नाहीत. पण जेव्हा आपल्या कामाचा आपण केलेल्या कामाचा इतरांसमोर, कामाचा आराखडा इतरांसमोर मांडत असतो, तेव्हा मात्र आपले जे संस्कार आहेत, काम करायचं नाही, कोणाला दाखवायचं नाही, हा आपल्याला थोडा मागे ढकलतो. त्यामुळे आपण काम केलंच पाहिजे 100% आणि ते काम व्यवस्थितपणे रिलेव्हंट लोकांसमोर मांडलंच पाहिजे. त्यासाठी ऑफिस पॉलिटिक्स आलंच पाहिजे. आणि बाकीच्या व्यक्तींपासून आपला बचाव, बाकीच्या नकारात्मक व्यक्तींपासून आपला बचाव करण्यासाठी तर 100% आलं पाहिजे. तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत ऑफिस पॉलिटिक्सबद्दल किंवा वर्कप्लेस पॉलिटिक्सबद्दल. आपण ज्या ठिकाणी काम करतो, मग ते ऑफिस असेल किंवा सामाजिक संस्था असेल किंवा इतर कोणतीही. तुम्ही एखाद्या स्पोर्ट्स टीमचा भाग असाल किंवा तुम्ही शाळा कॉलेजमध्ये शिकवत असाल शिकत असाल, ज्या ठिकाणी 2 किंवा जास्त व्यक्ती एकत्र येतात, व्यक्ती म्हणजे माणूस,
तिथे 100% ऑफिस पॉलिटिक्स किंवा पॉलिटिक्स ते जे राजकारण म्हणता येईल थोडक्यात त्याला सुरुवात होते आणि त्याचा आपण आज आढावा घेणार आहोत. ऑफिस पॉलिटिक्सला समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की लेफ्ट साईडला जे आपण डिस्कस केलं आहे, लेफ्ट साईडला जो फोटो आहे तो टिपिकल ऑफिस स्पेसचा आहे, ज्याच्यामध्ये चांगले मासे वाईट मासे, चांगले कलिग्स वाईट कलिग, चांगला बॉस वाईट बॉस, चांगले मालक वाईट मालक, हे सगळा जो कॉम्बिनेशन आहे आणि त्या ज्या टाईपच्या ज्या प्रकारच्या व्यक्ती या विविध रोलमध्ये आपले विविध भूमिकांमध्ये काम करतात आपल्याबरोबर, त्यावरून बराचसा अवलंबून, त्यावरून आपण ऑफिस पॉलिटिक्सची शिकार होतो की ऑफिस पॉलिटिक्स आपल्याला मदत करते करिअरला यशस्वी करण्यासाठी, हे पण त्यावर भरपूर अवलंबून असतं. ज्या प्रकारची माणसं या भूमिका पार पाडतात आपल्या आजूबाजूला, आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या वर्कस्पेसमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये, त्यावरही आपले बरेचसे रिस्पॉन्स आणि आपले बरेचसे आउटकम्स, रिझल्ट्स किंवा परिणाम हे अवलंबून असतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ज्यावेळी ही चुकीची माणसं किंवा ज्यावेळी चुकीच्या प्रवृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला काम करत असतात, त्यांचा एजेंडा वेगळा असतो, त्यांचे काम करण्याची पद्धत वेगळी असते किंवा त्यांची लोकांना वापरून घेण्याची किंवा लोकांकडून काम करून घेण्याची जी पद्धत आहे ती पण वेगळी असते. काही लोकांना फक्त आपला फायदा बघायचा असतो. अशावेळी जी लोक मनापासून काम करतात, ज्यांना हे सगळे जे ऑफिस पॉलिटिक्सचे जे फंडे किंवा पैलू आहेत ते माहीत नाहीत किंवा माहीत असून ज्यांना त्यामध्ये भाग घ्यायचा नाही आहे, अशा लोकांची फरफट होते म्हणजे त्यांना जो मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना जे रेकग्निशन मिळालं पाहिजे, त्यांना जो स्टेटस मिळाला पाहिजे किंवा त्यांना जे रिझल्ट मिळाला पाहिजे ते पण मिळत नाहीत. कारण बरीचशी ही जी पॉलिटिकली सॅव्ही किंवा पॉलिटिकली ॲक्टिव्ह माणसं, ही सगळी पॉलिटिकली ॲक्टिव्ह व्यक्ती त्यांनी केलेल्या कामाचे स्वतः सगळं क्रेडिट घेतात, त्यांनी केलेल्या कामाला स्वतःचं काम असं मॅनेजमेंटसमोर दाखवतात. त्यामुळे मॅनेजमेंट त्यांना बेसिकली जास्त प्रमोट करते, अशा व्यक्तींना जे दाखवतात की मी काम करतोय. आणि प्रत्यक्षात जे काम करणारे व्यक्ती आहेत ते बऱ्याच वेळा दाखवतच नाहीत की मी काय काम करतो किंवा त्यांचं लक्ष फक्त काम करण्यावर असतं. त्यामुळे जे फरफट होते त्याचं हे प्रतिकात्मक चित्र आहे. माणूस कशाच्या तरी आपल्या ध्येयाच्या किंवा आपल्या उद्दिष्टांच्या मागे धावतोय, जीव तोडून धावतोय आणि हे सगळं करत असताना त्याचं पर्सनल लाईफ, त्याचं हे डॉक्युमेंटेशन म्हणजे पर्सनल लाईफ किंवा त्याच्या ज्या आवडीनिवडी आहेत किंवा त्याचे जे सगळे सोयरे त्याने निर्माण केलेले मित्र वगैरे, या सगळ्या गोष्टी हळूहळू मागं पडतात. कारण तो जीव तोडून काहीतरी मिळवण्याच्या दृष्टीनं किंवा मिळवण्याच्या उद्दिष्टाने कुठल्या तरी एका गोष्टीच्या मागे धावतोय आणि तो धावत असताना, तो मनापासून काम करत असताना, अगदी जीव तोडून करत असताना सुद्धा काही व्यक्ती त्याच्या या परिस्थितीचा, मग ती परिस्थिती अगतिक आहे की स्वतःहून ओढवलेली आहे ही गोष्ट वेगळी, पण त्याच्या या परिस्थितीचा असे ऑफिसमधले काही व्यक्ती फायदा उठवतात की ज्यांना ह्या सगळ्या ऑफिस पॉलिटिक्सचे ॲस्पेक्ट्स माहिती असतात. ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय माहिती असतं आणि ते कसं वापरायचं हे माहिती असतं. तर हे जे त्रास आहेत ऑफिस पॉलिटिक्सचे, ते आपल्याला न व्हावे, आपल्या पाल्यांना किंवा आपल्या मुलांना होऊ नयेत. त्याचबरोबर त्यांनी पॉलिटिकली सॅव्ही किंवा कमीत कमी, जरही स्वतःहून आपण ॲग्रेसिव्ह पॉलिटिक्स करणार नसलो तरी पण कमीत कमी स्वतःचं करिअर, स्वतःचं उद्दिष्ट, स्वतःचं ऑब्जेक्टिव्ह, स्वतःचा एजेंडा आणि स्वतः केलेलं काम यांना सेफगार्ड करण्यासाठी किंवा त्यांना इतरांपासून प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांचं इतरांपासून, इतर स्कॅव्हेंजर्स किंवा इतर जे डल्लामारू लोक आहेत त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी तर कमीत कमी तेवढे त्या लेवलपर्यंत तरी ऑफिस पॉलिटिक्सचे माहिती असलं पाहिजे किंवा त्याला प्रत्यक्षात उतरवता आलं पाहिजे. सेफगार्डिंग किंवा स्वतःचं संरक्षण हा तरी कमीत कमी इथपर्यंत तरी ऑफिस पॉलिटिक्स करता आलं पाहिजे. त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. जर एखाद्या व्यक्तीने याच्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाऊन काही गोष्टी शिकल्या आणि त्याचा करिअरच्या यश आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी जर चांगला फायदा झाला, त्याच्या काम करण्याची प्रवृत्ती, त्याचं टॅलेंट, त्याचं नॉलेज, त्याचं एक्सपिरियन्स, त्याचं एज्युकेशन, याच्या व्यतिरिक्त त्याला जर या गोष्टीचा फायदा झाला तर खूपच छान. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं, मी होमसिकनेसबद्दल नेहमी हे म्हणतो की हा ऑफिस पॉलिटिक्स आणि होमसिक्स हे अशा प्रकारचे भूतं आहेत की ज्यांना सगळ्यांनी पाहिलं आहे पण बोलत कोणच नाही याच्याबद्दल. सगळ्यांना माहिती आहे की होमसिकनेस सगळ्यांना जाणवतो पण बोलत कोण नाही. त्याचप्रमाणे त्रास पण खूप होतो पण बोलत कोण नाही, मदत कोण मागत नाही. तसंच ऑफिस पॉलिटिक्सबद्दल पण लोकांना का कोणाच ठाऊक पण कमीपणा वाटतो की आपण इतरांशी डिस्कस केलं तर लोक आपल्याला काय म्हणतील किंवा आपण विक्टीम आहोत हे लोकांना समजेल. अशा बेसिकली ऑफिस पॉलिटिक्स आणि होमसिकनेस हे दीज आर घोस्ट्स एव्हरीबडी हॅज सीन बट नोबडी टॉक्स अबाउट. आणि हे भूतं सगळ्यांनी पाहिलेली असल्यामुळे पण कोण बोलत नसल्यामुळे मदत मागणं दूरची गोष्ट आहे. आपल्याला मदत लागणार आहे हे पण लोकांना कळत नाही. त्यामुळे हे भूतं हळूहळू मोठी होत जातात आणि त्याचं मग आपल्या मनाचा, आपल्या
करिअरचा ताबा घेतात आणि मग त्यातून आपली सुटका होत नाही. त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला आधीच माहिती पाहिजेत, की हे ऑफिस पॉलिटिक्स हे इनिव्हिटेबल आहे आणि ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे त्याच्याबद्दलच्या आणि त्याचा आपल्याला योग्य वापर करता आला पाहिजे. मी निगेटिव्ह गोष्टीबद्दल बोलत नाही आहे. ऑफिस पॉलिटिक्सचा एक कॉन्टेक्स्ट आहे, तो निगेटिव्ह पण आहे, की लोकांना असं वाटतं की ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे नकारात्मक सगळ्या गोष्टी आहेत. असं नाही आहे. टीमवर्क जी आहे, एखादी टीम जेव्हा जिंकते, तो ऑफिस पॉलिटिक्सचा एक सगळ्यात चांगलं उदाहरण आहे, सकारात्मक. कारण त्या सगळ्या व्यक्ती एकत्र येतात, सगळ्यांची स्ट्रेंथ आहे, सामर्थ्य आहे, ते एकत्र येतं. त्यातल्या काही लोकांचे जे विकनेस आहेत ते या बाकीच्यांच्या सामर्थ्यामुळे ती झाकोळली जातात किंवा ती उठून येत नाहीत समोर किंवा त्याचा त्रास टीमला होत नाही. अशा रीतीने सगळ्यांचे सामर्थ्य एकत्र आल्यामुळे आणि सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे संघभावनेने विजय मिळतो. आणि म्हणून ऑफिस पॉलिटिक्स या 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 उदाहरणामध्ये पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे आणि आपल्याला तेच पाहायचं आहे. सकारात्मक दृष्ट्या ऑफिस पॉलिटिक्सचा आपल्या पर्सनल वैयक्तिक किंवा प्रोफेशनल आयुष्यामध्ये, व्यावसायिक आयुष्यामध्ये कसा वापर करता येईल किंवा सामाजिक आयुष्यामध्ये वापर कसा करता येईल, हे आपल्या या लेसनचा मूळ उद्देश आहे. आत्ता मी जसं म्हणालो की सांघिक भावनेचं किंवा एखादा संघ जेव्हा जिंकत असतो तेव्हा ऑफिस पॉलिटिक्स हे खूप चांगलं सकारात्मक उदाहरण असतं. कारण सगळे लोक 11 म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर 11 खेळाडू ग्राउंडवरचे, बाकीचे स्पेअर खेळाडू, बाकीचे मॅनेजमेंट कोच, फील्डिंग कोच, बॉलिंग कोच, बॅटिंग कोच आणि बाकीचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफमधले किंवा मेडिकल स्टाफमधले हे सगळे लोक किंवा मेंटर्स लोक किंवा सल्लागार, कन्सल्टंट्स वगैरे किंवा जी BCCI बॉडी आहे, गव्हर्निंग बॉडी, त्यांचे हे सगळं होमवर्क, हे सगळं टीमवर्क आहे. आणि ते जेव्हा सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग आपण वर्ल्ड कप जिंकतो किंवा ती टीम आहे ती खूप चांगला परफॉर्मन्स करत असते. आता हीच गोष्ट जर समजा एखादी टीम खूप चांगली सस्टेन करते, खूप चांगला परफॉर्मन्स देते आहे आणि अचानक 1 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये टीममध्ये फेल्युअर यायला लागतं किंवा टीम चांगला परफॉर्मन्स किंवा चांगली कामगिरी दाखवू शकत नाही ग्राउंडवर. असं काय झालेलं असतं की जी टीम आधी 1 वर्षभर किंवा 6 महिने खूप चांगली कामगिरी करते मैदानावर, ती अचानक 24 तासामध्ये, 48 तासामध्ये बिघडते म्हणता येईल किंवा त्या टीममधले काही व्यक्ती परफॉर्म करत नाहीत, कामगिरी त्यांची ढासळते किंवा त्यांचा फॉर्म निघून जातो. तर याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की बऱ्याच वेळा काही अपवाद असू शकतात, ज्यामध्ये नॅचरल कॅलॅमिटी आहे किंवा पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत. त्यांचं लक्ष, जे खेळाडूंचं लक्ष आहे ते खेळावर न लागता दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीकडे किंवा टेररिस्ट अटॅक जो श्रीलंकन टीमवर झाला होता, अशा गोष्टी असतील ज्या नॅचरल किंवा राजकीय किंवा अशा ज्या खेळाशी निगडीत नाही आहेत. अशा गोष्टी जर सोडल्या तर मेजॉरिटी बहुतांशी प्रसंगांमध्ये ऑफिस पॉलिटिक्स या संघामध्ये जे अंतर्गत जे कलह किंवा अंतर्गत दुही किंवा अंतर्गत प्रॉब्लेम्स, इश्यूज आहेत, समस्या आहेत, त्याचं ते प्रतिबिंब आपल्याला त्या मैदानावर दिसतं. त्यामुळे ही टीम जी आधी खूप चांगलं खेळते ती अचानक 24 तासामध्ये, 48 तासामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये त्याची कामगिरी ढासळते आणि मग त्यांची 36 रन करून पण त्यांची टीम आउट होऊ शकते. मी एक उदाहरण देतो आहे. तर त्यासाठी हा प्रश्न, तुम्हाला असं कधी पाहिलं का की जी टीम खूप चांगलं करत होती आणि ती अचानक त्यांचा परफॉर्मन्स, सगळी सांघिक कामगिरी ढासळली. एक कोणतरी चांगलं करतो, दुसरे सगळे बाकीचे 8-9 लोक फक्त हजेरी लावत आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये अजून दुसरा कोणतरी चांगलं करतो आणि बाकीचे सगळे हजेरी लावतात. हे असं होत होते हे, आणि ऑफिस पॉलिटिक्स हा सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण आहे. दुसरी गोष्ट, परवेसिव्ह नेचर ऑफ ऑफिस पॉलिटिक्स किंवा वर्कप्लेस पॉलिटिक्स. ऑफिस म्हणजे आपण प्रातिनिधिक दृष्ट्या असं बघतो की कुठलं तरी एक कार्यालय, आणि वर्कप्लेस म्हणजे ज्या ठिकाणी माणसं काम करतात तो कार्यालय असेल किंवा ते सामाजिक संस्था असेल किंवा तो समाज असेल किंवा कुटुंब असेल किंवा खेळाडूंची टीम असेल किंवा शाळा असेल किंवा कॉलेज असेल. कुठल्याही ठिकाणी जेव्हा आपण दोघे-तिघे एकत्र येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणजे वर्कप्लेस. आणि ऑफिस पॉलिटिक्स हे सगळीकडे अवेलेबल असतं. अगदी परवेसिव्ह नेचर म्हणजे काय, ऑफिस पॉलिटिक्स हे सगळीकडे प्रिव्हॅलंट आहे. म्हणजे सगळीकडे असं ऑफिस पॉलिटिक्स आढळून येतं. कारण जेव्हा 2 किंवा 3 व्यक्ती एकत्र येतात तेव्हा ऑब्व्हियसली ही जी मानसिकता आहे, आपली भावना किंवा आपली जी जडणघडण आहे, त्यामुळेच आपल्याला एकमेकांशी कसं कोलॅबोरेशन, आपल्याला एकमेकांशी कसं काम करता येईल, एकमेकांना मदत कशी करता येईल, हे झालं पॉझिटिव्ह. त्याचबरोबर याच्या कामाचा मला फायदा काय होईल किंवा त्याच्या कामाचा मलाच फक्त फायदा कसा होईल, ह्याच्यानंतरच्या स्टेप्स आहेत ॲडव्हान्स, त्यामध्ये नकारात्मकता पण येते. त्यामुळे हे ऑफिस पॉलिटिक्स हे प्रत्येक ठिकाणी असतं. आपण शाळेमध्ये अगदी आपण जरी विचार केला, पालक असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तरुण, तर तुम्ही असं विचार केला की तुम्ही 4थी, 5वी, 6वीमध्ये असताना पण तुमच्याबरोबर या घटना घडत होत्या, पण त्याची आपल्याला जाणीव नसते किंवा आपण त्या घटनांकडे त्या दृष्टीने पाहत नाही. वर्गातल्या काही मुलांना जास्त एक्सपोजर मिळणं, वर्गातले काही मुलंच, बाकीच्या मुलांचा परफॉर्मन्स चांगला असताना त्यांनाच फक्त संधी नेहमी मिळणं, याच्यामध्ये त्या मुलांचे आपल्या शाळेच्या अधिकाऱ्यांशी काही
जवळचे नातेसंबंध आहेत का किंवा त्यांना ते जास्त आवडतात का? हा जो बायस्ड अप्रोच आहे तो आपल्याला अगदी आता जर आपण उलटा विचार केला की 5वी 10वी 7वी 5वी 7वी 8वी 9वी 10वी याच्यामध्ये किंवा कॉलेजमध्ये काही लोकांना प्राधान्य दिलं जातं, काही लोकांना साईडलाईन केलं जातं. हे असं का होत असेल? याच्यामध्ये भरपूर कारणं आहेत. फक्त सांगायचा हेतू असा की तुम्ही शाळा असेल, कॉलेज असेल, सगळीकडे हे ऑफिस पॉलिटिक्स सगळीकडे आपल्याला आढळून येतं. त्यामुळे पळण्याचा किंवा त्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याचा दुसरा मार्ग कुठलाच नाही. ते ऑफिस पॉलिटिक्स समजून घेणं आणि त्यावरच्या जे स्टेप्स आहेत प्रोटेक्टिव्ह, संरक्षणात्मक स्टेप्स कमीत कमी त्या अंमलात आणणं हाच फक्त पर्याय आहे. आता हे जर झालं नाही, समजा एखादी व्यक्ती म्हणाले की मला हे शिकायचं नाही, ऑफिस पॉलिटिक्समध्ये मला इंटरेस्ट नाही किंवा मला ते करायचंच नाही, मला जर येत असलं तरी पण मला करायचं नाही, कारण त्याच्या मनामध्ये त्या ऑफिस पॉलिटिक्सबद्दल नकारात्मक भावना जास्त आहेत. त्याने जे पाहिलं आहे त्याची असोसिएशन जे त्यांनी आपल्या मेंदूमध्ये केलेली आहे ती ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे नकारात्मक असं त्याच्या मेंदूमध्ये फिट बसलेलं आहे. त्यामुळे तो म्हणतो की अशी व्यक्ती म्हणते की मी करणारच नाही. आता आपण समाजामध्ये आजूबाजूला बघतो अतिशय हुशार माणसं, अतिशय महत्त्वाकांक्षी माणसं, अतिशय उद्यमशील माणसं, म्हणजे कोणताही प्रसंग, कोणताही संकट त्यांच्यासमोर आलं तरी ते त्यावर मात करण्याची, त्यावर तोडगा काढण्याची त्यांची कपॅसिटी असते, त्यांची कपॅसिटी असते. पण ते एवढं असूनही ते हे ऑफिस पॉलिटिक्ससारख्या याच्यामुळे लोकांनी त्यांना कॉर्नर केल्यामुळे किंवा लोकांकडून मदत न मिळाल्यामुळे किंवा लोकांनी त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये अडकवल्यामुळे किंवा यांच्या ज्या लोकांकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळे ही लोकं आपल्याला डिजेक्टेड, डिप्रेस्ड किंवा अतिशय दुःखी झालेली बघायला मिळतात. आणि दुःखी झालेले लोकं पण त्यांनी जर एकदा आपल्या मनात ठरवलं की आपल्याला कोण मदत करत नाही आहे, आपण एकटंच काम का करायचं वगैरे असं, मग ती अशी बरीचशी मंडळी आपल्याला आजूबाजूला अयशस्वी झालेली दिसतात किंवा विशेष काही करू न शिकलेले असे दिसतात. त्यांचे कपॅसिटी खूप चांगली असते, टॅलेंट खूप चांगलं आहे, त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता खूप जास्त आहे, कार्यक्षमता पण खूप जास्त आहे त्यांची, आणि त्यांची उद्यमशीलता म्हणजे एखाद्या प्रसंगावर मात करण्याची कपॅसिटी पण खूप चांगली आहे. तरी पण एवढं सगळं असून पण ते करू शकत नाहीत, कारण त्यांना लोकांना मॅनेज करण्याची किंवा लोकांबरोबर काम करण्याची किंवा लोकांकडून काम करून घेण्याची किंवा टीममध्ये एका सांघिक भावनेने खेळण्याची किंवा सांघिक जे इश्यूज असतात संघामध्ये ते सगळे मॅनेज करण्याची त्यांची कौशल्य त्यांनी आत्मसात न केल्यामुळं अशी खूप चांगली माणसं आपण आजूबाजूला नको त्या ठिकाणी अडकलेली किंवा लटकलेली बघायला मिळतात आपल्याला. आणि मला त्याचा खूप चांगला अनुभव आहे, कारण माझ्या मित्र किंवा माझे शेजारी किंवा माझे कलिग्स एखाद्या विशेष क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची कपॅसिटी होती किंवा ते खूप चांगलं काम करत, पण बाकीच्या लोकांनी त्यांना सपोर्ट न केल्यामुळे किंवा यांना त्या लोकांना मॅनेज करण्यामध्ये अपयश आल्यामुळे त्यांना बेसिकली माघार घ्यावी लागली. मग त्यांनी काहीतरी त्यांचा जो कोर स्ट्रेंथ होती, त्यांचं जो मूलभूत सामर्थ्य होतं ते सगळं सोडून मग बाकीचे पोट भरण्यासाठी बेसिकली बाकीचे जे उद्योग किंवा बाकीची नोकरी वगैरे करतात ते सुखी नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे त्यांना ते आवडत नाही आहे. त्यांना हे पण माहिती आहे की आपण हे चांगलं करू शकत नाही. त्यांना हे माहिती आहे की आपण हे जे त्यांचं मूलभूत कौशल्य आहे त्यामध्ये खूप चांगलं काम करू शकतो, पण तिथे सपोर्ट नसल्यामुळे किंवा ते हा सपोर्ट किंवा हा सपोर्ट त्यांना निर्माण करता येत नसल्यामुळे लोकांकडून असं सगळं होतं आहे, हे अपयश आहे. यासाठी सगळ्यात मला सांगायचा मुद्दा, ऑफिस पॉलिटिक्स, कार्यालयीन हे जे डावपेच होतात ते आपल्याला आलेच पाहिजेत. बेसिकली डावपेचा शब्द जरी थोडासा नकारात्मक असला तरी पण हे सगळं मॅनेज करता आलं पाहिजे. लोकांबरोबर काम करायचं, लोकांकडून काम करून घ्यायचं, हेच तर करिअर बेसिकली. 30, 40, 50 वर्ष आपल्याला हेच करायचं. मग तेच जर आपल्याला जमत नसेल तर मग ऑब्व्हियसली हे डिजेक्टेड, डिप्रेस्ड आणि नको त्या ठिकाणी आपण लटकताना दिसतो किंवा मग नंतर डिप्रेस होतो आणि सगळं सोडून देतो. बेसिकली वी गिव्ह अप असं सगळं होताना दिसतं आपल्या आजूबाजूला. पण त्यासाठी ऑफिस पॉलिटिक्स समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची पुढची पायरी म्हणजे जेव्हा एखादा माणूस डिप्रेस किंवा डिजेक्टेड होतो या सगळ्या इश्यूजमुळे किंवा या सगळ्या समस्यांमुळे, तेव्हा मग त्यात स्ट्रेस निर्मिती होते, त्याला खूप स्ट्रेस येतो की अपेक्षाभंग असं होतात. बेसिकली आपल्याला जी अपेक्षा होती काहीतरी करण्याची, काहीतरी भव्य दिव्य असं साकार करण्याची, आपली कपॅसिटी, आपलं टॅलेंट वापरून ते होत नाही हे दिसलं की तो मग डिप्रेशनमध्ये जातो. त्याला कळतं की अरे निराश होतो तो, आता आपण नाही करू शकत, हे लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीत, लोक आपल्याला समजून घेत नाहीत. हा एकतर्फी विचार आहे. तरी पण आता लोक जसे समजून घेऊ शकत नाहीत तसे ही व्यक्ती पण समजून घेऊ शकत नसेल पॉसिबली. पण हे सगळं निगेटिव्हली दृष्टीने जात असताना मग त्यांचे शारीरिक स्वास्थ्य आपण हरवतो, मानसिक स्वास्थ्य हरवतो. त्याचं इमिजिएट रिफ्लेक्शन, त्याचं लगेचचे प्रतिबिंब आपल्या कुटुंबामध्ये दिसायला लागतं. कुटुंबाला कळतं की अरे हा मानसिकदृष्ट्या खचतोय किंवा शारीरिकदृष्ट्या याला त्रास होतोय. मग ते पण थोडंसं त्यांना पण टेन्शन येतं, ते पण प्रेशरमध्ये असतात. मग आणि याचा सगळा इम्पॅक्ट बेसिकली आपल्या स्वतःवरच होतो आणि आपलं कुटुंब त्यामध्ये सफर करतं किंवा त्या कुटुंबाला खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. हे सगळं होण्यामागची कारण तुमच्याकडे हुशारी नाही आहे का, तुमच्याकडे कार्यक्षमता नाही आहे का, तुम्हाला तुम्ही महत्त्वाकांक्षी नाहीत का, तुम्ही काम चांगलं करत नाही आहेत का,
किंवा तुमची काम करण्याची वृत्ती नाही का, हे काहीच नाही आहे. हे सगळं तुम्ही करूनसुद्धा जर यश मिळत नसेल आणि ते जर ऑफिस पॉलिटिक्समुळे किंवा इतर लोक तुमचा फायदा घेतात, इतर लोक तुम्हाला वापरून घेतात, इतर लोकांना तुम्हाला मॅनेज करता येत नाही, हे असेल कारण, तर मग चूक आपलीच आहे. आपणच समजून घेतलं पाहिजे हा सगळा प्रकार काय आहे, लोकांबरोबर काम कसं करायचं, लोकांना मॅनेज कसं करायचं, लोकांसाठी काम कसं करायचं आणि लोकांकडून काम कसं करून घ्यायचं. हे झालं तर आपलं करिअर 100% समृद्ध आणि यशस्वी होऊ शकतं. आता हे सगळं आपण जे बोलतोय ते टिपिकल वर्क लाईफ स्क्रिप्ट काय असतं, म्हणजे प्रत्येकाची जनरल आपण साधारणपणे चर्चा करतोय. कोणताही विशिष्ट प्रसंग किंवा विशिष्ट व्यक्ती याची चर्चा आपण करत नाही आहे. म्हणजे आपण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा वर्कप्लेसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काम करतो म्हणजे काय, कामाच्या ठिकाणी काम करतो याचा अर्थ असा होतो की तिथे जी माणसं बाकीची आलेली आहेत, तिथे जे माणसं आपल्याबरोबर काम करत आहेत त्यांना सिलेक्ट करण्याचं किंवा त्यांची निवड करण्याची कॅपॅसिटी किंवा त्यांचा तो अधिकार आपल्याकडे नसतो. तो बॉस किंवा त्या कंपनीचा मालक किंवा त्या वर्कप्लेसचा जो अधिकारी आहे तो असतो. त्यामुळे ह्या लोकांना जी माणसं आपल्याबरोबर काम करणार आहेत त्यांना निवड करण्याची संधी आपल्याकडे नसल्यामुळे किंवा तो अधिकार आपल्याकडे नसल्यामुळे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांची जडणघडण काय आहे, त्यांचे स्वभाव काय आहेत, त्यांचे सामर्थ्य काय आहे, त्यांचे विकनेस काय आहेत, त्यांचे कमजोर दुवे काय आहेत, त्यांना आयुष्यामध्ये काय करायचं आहे, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, एजेंडा काय आहे, उद्दिष्ट काय आहे, त्यांना काय कमवायचं आहे, ॲक्च्युली नाव कमवायचं आहे, पैसा कमवायचा आहे की काय आहे. त्याचबरोबर त्यांचे जे उद्दिष्ट असतात ते पण बऱ्याच वेळा वेगवेगळे असू शकतात. त्याचबरोबर त्यांचे जडणघडण मोरल कॅरेक्टर जे आहे, पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये किंवा त्यांचा जसा विकास जडणघडण झालेला असते त्याच्या विचारांवर पण खूप मोठा परिणाम होतो. आणि ही सगळी माणसं त्यांची विचारसरणी किंवा विचार करण्याची पद्धती पण वेगळी असते. त्यानंतर प्रत्येकाची शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता काम करण्याची किंवा बौद्धिक क्षमता काम करण्याची किंवा कार्यक्षमता किंवा उद्यमशीलता ह्या पण गोष्टी सगळ्या वेगळ्या असतात प्रत्येकाच्या. प्रत्येक माणूस हा युनिक असतो दुसऱ्या कुठल्याही माणसाप्रमाणे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की सगळे सब घोडे 12% किंवा सगळ्यांची कॅपॅसिटी एकच असेल अशी अपेक्षा धरणं चुकीचं होतं. आता याचा इम्पॅक्ट काय होतो ऑफिसमध्ये काम करत असताना, की हे सगळे एकत्र येऊन माणसं काहीतरी उद्दिष्ट आहे, ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसने दिलेलं काहीतरी टार्गेट आहे, ते तुम्हाला साध्य करायचं. त्या साध्य करण्यासाठी हे जे वेगवेगळे माणसं आली आहेत 12 तऱ्हेची किंवा बहुविध प्रकारची, त्या सगळ्यांचे सामर्थ्य काय आहेत ते एकत्र वापरायचे आणि त्यांचे जे विकनेस, कमजोर दुवे आहेत ते आपल्याला झाकून टाकायचे आहेत, जेणेकरून कंपनीचा फायदा होईल. त्यानंतर त्या कंपनीचा फायदा झाल्यानंतर आपला पण फायदा होतोच ऑब्व्हियसली. तर यासाठी ह्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या माणसांबरोबर जुळून घेणं, त्यांच्याबरोबर काम करणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे टिपिकल एखाद्या ठिकाणी आपण काम करायला गेल्यानंतर ह्याची सुरुवात होते. कारण वैयक्तिक काम करणं आणि इतरांकडून काम करून घेणं हेच आपल्या करिअरचं बेसिकली मेन जो कॉम्पोनंट आहे तोच आहे. सुरुवातीला आपण स्वतः काम करत असतो आणि नंतर पुढची म्हणजे करिअरच्या साधारण 80% किंवा त्यापेक्षा जास्त पण कालावधीमध्ये आपण काम थोडं करतो, पण इतरांकडून काम करून जास्त घेतो. त्यामुळे ही ट्रान्झिशन खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आवर एबिलिटीज टू यूज दिस ट्रेड्स इन आवर फेवर, हे सगळे जे 12 तऱ्हेची वेगवेगळ्या प्रकारची माणसं एकत्र आली आहेत, त्यांची सामर्थ्यांचा आपल्या उद्दिष्टांसाठी, आपल्या कंपनीच्या किंवा वैयक्तिक उद्दिष्टांसाठी वापर कसा करून घ्यायचा हे पण आपल्याला समजून घ्यावं लागतं कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये. आता याच्यामध्ये काही लोकांना अगदी मनापासून म्हणजे जे नियम किंवा कायदे आहेत किंवा जे आपले शिष्टाचार म्हणतो आपण, त्या टीममध्ये एका संघामध्ये काम करण्याचा जे शिष्टाचार असतो त्याप्रमाणे काम करायला आवडतं आणि त्यांची अशी अपेक्षा असते की समोरच्या व्यक्तीने पण असंच करावं. सर्वांसमोर सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची जी प्रक्रिया आहे ती. त्याचवेळी काही आपल्या टीममध्ये अशी पण माणसं असतात आपल्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये की ज्यांना टीमची गरज नसते किंवा त्यांना असं वाटत नाही की टीमची गरज आहे मला. ते स्वतःच काहीतरी करत असतात आणि त्यासाठी त्यांची शॉर्टकट घेण्याची किंवा कटिंग द कॉर्नर्स म्हणतो आपण, प्रत्येक नियमाला थोडं डावलून किंवा थोडं बेंड करून, थोडं वाकवून असे काम करण्याचे पण आणि काही येण्या प्रकारानं ते उद्दिष्ट साध्य करण्याची पण काही लोकांची मानसिकता असते. त्यामुळे ही सगळी मंडळी आपल्या टीममध्ये, आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला भेटणार आहेत. काही लोक मनापासून अगदी कायद्याचं पालन करणारे, मनापासून कायद्याचं पालन करणारे, आणि काही लोक कायद्याचं पालन करणारे पण जर गरज पडली तर कायदे वाकवणारे किंवा मोडणारे सुद्धा असू शकतात. या सगळ्यांचा रिझल्ट, या सगळ्यांचा परिणाम असा होतो की आपण जे काम करतोय, काबाड कष्ट करतोय, आपली जी एनर्जी त्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, आपल्या कामामध्ये आपली इंटेलिजन्स, आपली बौद्धिक क्षमता, आपलं एज्युकेशन, आपलं शिक्षण, आपला अनुभव आणि आपली जी कला आहे लोकांकडून काम करून घेण्याची, हे सगळं जर आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करत असू आणि त्या इन्व्हेस्टमेंटला साजेसा आपल्याला जर परिणाम मिळत नसतील, रिझल्ट्स मिळत नसतील, तर या सगळ्यांचा मग अर्थ आपल्याला हळूहळू आपण त्यामध्ये आपला इंटरेस्ट कमी होत राहतो. आपली त्यामधली
जो रस आहे हे सगळं करण्याचा तो हळूहळू कमी होतो. कारण एवढे सगळे काबाड कष्ट केल्यानंतर एवढे सगळे त्यामध्ये एनर्जी, टाईम, मनी आणि सो मच अटॅचमेंट असते आपल्या कामाबरोबर. हे सगळं टाकल्यानंतर एंगेजमेंट असते. हे सगळं टाकल्यानंतर पण काही व्यक्तींच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे किंवा काही व्यक्तींनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या काही कृत्यांमुळे, केलेल्या काही कृत्यांमुळे जर सांघिक कंप्लीट टीमला किंवा आपल्या ऑब्जेक्टिव्हला किंवा आपल्या परफॉर्मन्सला किंवा आपल्या कामगिरीला तडा जात असेल किंवा ती जर आपल्याला पाहिजे तशी होत नसेल, आपल्या कामाच्या तुलनेत हवी तशी जर परिणाम आपल्याला मिळत नसतील, तर मग स्ट्रेस तयार होतो. मग आपल्या त्या आपण त्यामधून थोडे मेंटली, मानसिकदृष्ट्या आपण त्यामध्ये बाहेर यायला लागतो. मग नंतर हे सगळं नकारात्मक सुरू झालं. ब्लेम गेम सुरू होते. याच्यामुळे आपली चूक झाली, याच्यामुळे आपण नाही करू शकलो वगैरे वगैरे असं सगळं सुरू होतं. ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही कुठेही जा, शाळा, कॉलेज, ऑफिस, सामाजिक संस्था, व्यावसायिक संस्था, सांघिक म्हणजे एखादा संघ असेल, खेळाडूंचा संघ किंवा कुठल्याही ठिकाणी 2, 3, 4 माणसं एकत्र आले की हे सगळं होणारच आहे आणि याला पर्यायच नाही आहे. याला पर्याय नाही म्हणजे याला पण हे जे होणार आहे, लोक येणार आहेत वेगवेगळ्या तऱ्हेची, वेगवेगळ्या विचारांची आणि त्यांचं स्वतःचे एजेंडा असणार, त्यांचे स्वतःचे उद्दिष्ट असणार आहेत. ह्याला पर्याय नाही आहे. पण मग याच्यावर करायचं काय? आपलं जे काबाड कष्ट करण्याची जे तयारी आहे, आपला जो अनुभव आहे, आपलं जे शिक्षण आहे, आपली जी सचोटी आहे किंवा प्रामाणिकता आहे, आपली जी उद्यमशीलता आहे, आपली जी कर्तबगारी आहे, आपली जी महत्वाकांक्षा आहे, त्याला आपण विसरून जायचं का मग या लोकांच्यामुळे, जे लोक आपल्याला साथ देत नाही त्यांच्यामुळे? तसं नाही आहे. या सगळ्या आपले जे सकारात्मक ही सगळे जे सामर्थ्य आहेत, त्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं असं आपल्याला काहीतरी मॅजिक ग्लू शोधून काढावं लागेल, मॅजिक फॉर्म्युला, की ज्याच्यामुळे हे सगळं एकत्र राहिलं, ज्याच्यामुळे आपण जेवढं काम करू तेवढाच मोबदला आपल्याला मिळेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोबदला आपल्याला मिळू शकेल. आणि ऑफिस पॉलिटिक्स हा तो मॅजिकल ग्लू आहे जो हे सगळं एकत्र बांधून ठेवू शकतो. तो म्हणजे आपण जे केलेलं काम आहे, आपले काबाड कष्ट, मी परत रिपीट करतो, शिक्षण, आपला अनुभव, आपले बॅकग्राऊंड, आपण आपली राहणसहाण, आपले विचारसरणी, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपल्या इच्छा आकांक्षा, आपले सामर्थ्य, आपली कौशल्य, आपली लोकांसाठी काम करण्याची किंवा लोकांबरोबर काम करण्याची कौशल्य, या सगळ्यांना हे सगळं जे आपण वापरून आपण जे काबाड कष्ट करतो त्या सगळ्याला योग्य मोबदला ह्या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं, या सगळ्यांना इतर निगेटिव्ह, नकारात्मक लोकांकडून वाचवण्याचं किंवा त्यांना प्रोटेक्ट करण्याचं, संरक्षण करण्याचं, हा एक मॅजिक ग्लू म्हणजे ऑफिस पॉलिटिक्स आहे. आणि हे बऱ्याच लोकांना हे कळत नाही किंवा ते मान्य करत नाहीत. आणि जेव्हा मान्य करतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. यासाठी हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की ही जी लाईफ स्क्रिप्ट आहे ती सगळ्यांना सारखीच आहे. आता हे इव्हेंट झाले, वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्या ऑफिसमध्ये असणं हा इव्हेंट झाला. आपण रिस्पॉन्स काय करतो त्याला, आपल्या रिस्पॉन्सवरच आउटकम अवलंबून आहे. या लोकांबरोबर आपण काम करू शकतो की नाही, या लोकांसाठी आपण काम करू शकतो की नाही, किंवा या लोकांकडून आपलं काम काढून घेऊ शकतो की नाही, करून घेऊ शकतो की नाही, याच्यावरच आपला आउटकम आहे. म्हणून ही टिपिकल लाईफ स्क्रिप्ट हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर मग आपण या लेसनमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत, या लेसनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, काय काय मॉड्यूल्स किंवा जे काय धडे आपण या मॉड्यूलमध्ये, या लेसनमध्ये किंवा या सेक्शनमध्ये बघणार आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे. हे जाणून घेणं पण महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले एक्सपेक्टेशन सेट होतं, आपल्या अपेक्षा, मग आपल्याला कळतं की आपल्याला आज काय मिळणार, आज कशावर आपण जास्त लक्ष द्यायचं आहे. पहिला प्रकार म्हणजे मिनिंग ऑफ वर्कप्लेस पॉलिटिक्स. ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय, हे सगळं वर्कप्लेस पॉलिटिक्स म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम. कारण बेस फाउंडेशन तेच आहे. आपल्याला जर एकदा समजलं हा प्रकार काय एक्झॅक्टली, तर त्यानुसार आपल्याला चेंजेस करण्याचे, त्यानुसार आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण समजलं पाहिजे आपल्याला की ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय किंवा वर्कप्लेस पॉलिटिक्स म्हणजे काय. त्यानंतर आपण बघणार आहोत कॅन वी अवॉइड इट ऑर नॉट, आपण त्याला टाळू शकतो का, आपण त्यामधून पळ काढू शकतो का, आणि आपण हे टाळून किंवा त्यापासून पळून जाऊन आपण टिकू शकतो का आपल्या करिअरमध्ये. नंतरचा पार्ट ऑब्व्हियसली आहे की ऑफिस पॉलिटिक्सचा आपल्या फायद्यासाठी, स्वतःच्या आणि सांघिक किंवा कंपनीच्या फायद्यासाठी कसा वापर करता येईल. नकारात्मकता बाजूला ठेवून हे जे लोकांचं एकमेक कोलॅबोरेशन किंवा ऑफिस पॉलिटिक्सची ही जी मेंटॅलिटी आहे त्याचा फायदा कसा घेता येईल, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण ज्या गोष्टी टाळता येत नाही त्याला आपण इग्नोर नाही करू शकत, त्यामध्ये आपण पळून जाऊ शकत नाही. मग त्या गोष्टींचा आपल्याला कमीत कमी त्यापासून प्रोटेक्शन स्वतःचं करणं किंवा दुसऱ्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये त्याचा फायदा स्वतःसाठी करून घेणं असं पण होऊ शकतं. कारण एखादी गोष्ट एखादी संकट जेव्हा आपल्या येतं, समस्या जेव्हा समोर उभी राहते, त्याच्यामध्ये आपल्यासाठी संधी पण असतात. आणि ऑफिस पॉलिटिक्ससारखी संधी ऑफिस पॉलिटिक्स जरी एक संकट म्हणून, समस्या म्हणून आपल्यासमोर येत असलं तरी पण ती ॲक्च्युली खूप मोठी संधी आपल्यासाठी ठरू शकते. आणि हे सगळं समजल्यामुळे, हे ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय हे समजल्यामुळे, ऑफिसमधले जे गिधाड म्हणतो आपण, दुसऱ्यांचं
दुसऱ्या शार्क आणि वल्चर्स म्हणजे दुसऱ्यांचं मेलेले जनावर किंवा जिवंत जनावरांना मारून खाणारी म्हणजे हे जे वल्चर्स आहेत, प्रिडेटर्स आहेत, स्कॅव्हेंजर्स आहेत समाजामधले आणि ऑफिसमधले, त्यांच्यापासून त्यांच्यापासून आपली सुटका किंवा आपले संरक्षण करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा फायदा होतो. ऑफिस पॉलिटिक्सचा खूप सगळ्यात एक सुंदर असा फायदा असा आहे की आपण वी कॅन बिल्ड अवर ब्रिजेस इन द वर्क स्पेस. ब्रिज म्हणजे या कंडिशनमध्ये रिलेशनशिप्स, आपण चांगले मित्र जोडू शकतो, आपण चांगले कलिग्सबरोबर काम करू शकतो. आणि फक्त ही मित्रता आहे किंवा हे मित्रत्व आहे, ही मित्रता फक्त कामापुरती मर्यादित न राहता ती वैयक्तिक दिशेने पण वाटचाल त्याची होऊ शकते. आणि हे सगळे ब्रिजेस आहेत. फक्त मित्रत्व म्हणजे फक्त मित्र म्हणूनच नाही, पण एक ट्रस्ट असतो, विश्वास असतो एकमेकांच्याबद्दल, किंवा एकमेकांकडून आपल्याला देवाणघेवाण माहितीची करता येऊ शकते, अनुभवांची करता येऊ शकते, किंवा आपल्याला गायडन्स मिळू शकतो, आपल्याला योग्य दिशेनं मार्गदर्शन मिळू शकतं. असे जे लोक आहेत आपल्या आजूबाजूला काम करणारे, त्यांच्याबरोबर आपण जर योग्य प्रकारे वागू शकलो, त्यांना आपण योग्य प्रकारे टिकवू शकलो, हाताळू शकलो, तर 100% याचा फायदा आपल्याला खूप होतो. कारण हे जे रिलेशनशिप हे जे नाते आपण तयार करतो ही आयुष्यभरासाठी असतात. म्हणजे ऑफिसमध्ये ही जर तयार झालेली नाती ही आपण काम सोडलं, ते ऑफिस सोडलं आणि दुसऱ्या ऑफिसमध्ये कामाला गेलो, किंवा बाकीच्या व्यक्ती ते ऑफिस सोडून दुसऱ्या ऑफिसमध्ये कामाला गेले, तरी आपले रिलेशनशिप किंवा आपले संबंध चालूच ठेवू शकतो आपण. आणि हे आयुष्यभरासाठी असतात. त्यामुळे कधी कोणाला कशाची गरज लागेल आपण त्यांना मदत करू शकतो किंवा ते आपल्याला मदत करू शकतात. आणि यासाठी हे ब्रिजेस जे आहेत, हे जे पूल आपण बांधतो मैत्रीचे किंवा संबंधाचे किंवा स्नेहबंधाचे, ते आयुष्यभर पुरतात. आणि ह्या मैत्रीवर किंवा हे जे रिलेशनशिप्स तयार होतात त्याच्यावरच आपण एक सॉलिड सपोर्ट सिस्टम निर्माण करू शकतो. कारण आयुष्यामध्ये आपण जसे काबाड कष्ट करून प्रगती करण्याचा प्रयत्न करतो, तसे बाकीचे पण करत असतात. आणि एका कंपनीमध्ये काम करत असताना जे जवळीक निर्माण होते आपल्यामध्ये, त्यामध्ये ती टिकून राहिली तर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षानंतर ह्या व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी खूप चांगलं काम करत असतात. आणि आपण जर त्यांच्या टचमध्ये असतो कॉन्स्टंटली नेहमी, तर ऑब्व्हियसली आपल्याला हवे तेव्हा आपल्याला मदत मिळू शकतो किंवा माहिती मिळू शकते, किंवा आपण त्यांना हवी असेल त्या क्षेत्रामध्ये मदत करू शकतो किंवा माहिती देऊ शकतो. प्रत्येकाची काहीतरी स्ट्रेंथ असते, प्रत्येकाचं काहीतरी सामर्थ्य असतं, प्रत्येकाचा काहीतरी अनुभव असतो. तो आपण आपला अनुभव इतरांशी वाटू शकतो आणि इतरांकडून आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असं पण नाही. मग ज्या क्षेत्रामध्ये माझा मित्र स्ट्रॉंग आहे त्या क्षेत्राबद्दलची माहिती मी त्याच्याकडून घेईन. माझ्या क्षेत्रामध्ये मी स्ट्रॉंग आहे तर माझे मित्र माझ्याकडून माझ्या क्षेत्राबद्दलची माहिती घेतील. ही सगळी देवाणघेवाण जी आहे सपोर्ट सिस्टम बेसिकली. आणि सपोर्ट सिस्टम फक्त फायद्यासाठीच नाही, तर ॲक्च्युली आयुष्य सुंदर करण्यासाठी किंवा आयुष्य पूर्णपणे जगण्यासाठी पण याचा फायदा होतो. कारण बऱ्याचशा आवडीनिवडी आपण एकमेकांशी शेअर करतो. रीडिंग असेल, ट्रेकिंग असेल, स्विमिंग असेल, रनिंग असेल, जॉगिंग असेल, वॉकिंग असेल. तर ह्या गोष्टींवरचे हे जे कॉमन पॅरामीटर्स आहेत, ज्या आपल्याला सामायिक आवडीनिवडी आहेत, त्याचा पण खूप चांगला फायदा होतो. आणि ही सपोर्ट सिस्टम आयुष्यभर राहते. आपण त्यांच्याशी आपले दुःख शेअर करू शकतो, सुख शेअर करू शकतो, आणि हे आयुष्यभराचं नातबंध तयार होतात. याच्यानंतरचा हे सगळं करण्यासाठी मग बॅलन्स हे जे वर्कप्लेस ऑफिसचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आपल्याला येऊ लागतो, सुरुवातीला आपल्या स्वतःच्या मनावर येतो आणि नंतर मग ते शारीरिक आणि मानसिक त्रास एका लिमिटला आल्यानंतर घरातल्यांना पण कळतं, फॅमिलीला, की काहीतरी इश्यू चालू आहे, काहीतरी ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय किंवा तुला त्रास होतोय. आणि त्यामुळे त्यांना पण थोडासा ते पण प्रेशरमध्ये येतात. हे बॅलन्स जो आहे, वर्क लाईफ बॅलन्स, तो पण करता आला पाहिजे आपल्याला. आणि याच्या सगळ्यात पहिली पायरी म्हणजे ऑफिस पॉलिटिक्समुळेच हे आपल्याला होतंय हे मान्य करणं किंवा त्याचीच कुरकुर करणं किंवा तेच परत बोलणं. कोणतीही सकारात्मक ॲक्शन न घेता फक्त चर्चा करून काय फायदा होत नाही. मी जर माझ्या प्रत्येक अपयशाला किंवा माझ्या प्रत्येक बॉटलनेकला किंवा माझ्या प्रत्येक मर्यादेला ऑफिस पॉलिटिक्सला बळीचा बकरा बनत असेल, मी हे करू शकलो नाही कारण ऑफिस पॉलिटिक्स, मी ते करू शकलो नाही कारण ऑफिस पॉलिटिक्स, मला हे जमलं नाही कारण ऑफिस पॉलिटिक्स, हे आपण असं करू शकत नाही. कारण त्यामुळे आपली प्रगती खुंटते आणि एका लिमिटनंतर आपल्यावर कोण विश्वास पण ठेवत नाही. की सगळ्यांना कळतं की अरे काही झालं आयुष्यामध्ये तरी हा म्हणतो ऑफिस पॉलिटिक्समुळे झालं. त्यामुळे हे क्रिबिंग आपण थांबवलं पाहिजे, हे रडगाणं आपण थांबवलं पाहिजे. रडगाण्यापेक्षा त्या गोष्टीबद्दल रडगाणं करण्यापेक्षा त्याचे समजून घ्या, त्याच्यावर काहीतरी उपाय शोधा, त्यावर काहीतरी कृती करा. म्हणजे त्यामधून तुम्ही बाहेर पडाल. किंवा जर बाहेर पडता येत नसेल तर तुम्हाला काहीतरी कमीत कमी तुमचं स्वतःचं सेफगार्ड, तुमचे इंटरेस्ट, स्वतःचे एजंट, स्वतःचं उद्दिष्ट, स्वतःचे ऑब्जेक्टिव्ह, ते तरी तुम्ही कमीत कमी इतरांपासून वाचू शकाल, नाही का? तर आणि हे जरी एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमच्या करिअरमध्ये नक्कीच यश आणि समृद्धी मिळू शकते. नंतर फोकस ऑन कोअर स्ट्रेंथ.
बाय अवॉइडिंग वनअपमनशिप. अरे हे सगळं जेव्हा भानगडी सुरू होतात ऑफिस पॉलिटिक्सच्या, तेव्हा आपली स्वतःच्या कामावरचं लक्ष हटून बाकीच्या गोष्टींवर खूप लक्ष जातं की हा काय करतोय, तो काय करतोय, याच्यामुळे मला त्रास होईल का, माझं जे काल काम झालं नाही ते याच्यामुळे झालं, असं हे जे ब्लेम गेम सुरू होतात, त्याच्यामधूनच मी मोठा की तू मोठा, मी शहाणा की तू शहाणा, मला जास्त कसं माहिती आहे तुझ्यापेक्षा, आमचं डिपार्टमेंट तुमच्या डिपार्टमेंटपेक्षा चांगलं कसं आहे, आमची कंपनी तुमच्या कंपनीपेक्षा चांगली कशी आहे, माझा क्लायंट तुझ्या क्लायंटपेक्षा चांगला कसा आहे, माझा क्लायंट तुझ्या क्लायंटपेक्षा आधी पेमेंट कसं देतो. हे जे अननेसेसरी कॉम्पिटिशन आहे पेमेंटच्या बाबतीत, शेवटचं उदाहरण थोडंसं चांगलं आहे ते. पेमेंट माझा क्लायंट म्हणजे माझा क्लायंट इतरांच्या क्लायंटपेक्षा लवकर पेमेंट असेल तर चांगली गोष्ट आहे ती, आणि हे बाकीच्यांनी पण शिकलं पाहिजे. पण सांगायचा मुद्दा, ही जेव्हा तुलना सुरू होतात, ब्लेम गेम सुरू होतात, एकमेकांना नावं ठेवायला सुरू होतं, एकमेकांशी बोलण्यापेक्षा एकमेकांबद्दल बोलायला सुरुवात होते, तेव्हा मग ते ॲरोगन्स आणि इगोच्या बॅटल सुरू होतात, लढाया. तू मोठा की मी मोठा आहे, अशा याच्यामध्ये भाग घेऊन काही फायदा होत नाही. कारण जरी ही लढाई जिंकली आपण, तरी आपण जे रॅट रेस म्हणतो, ही लढाई जिंकली तरी जिंकणारा कोण, विजेत्याला काहीच मिळत नाही. सो इट इज अ रॅट्स रेस. इवन आफ्टर विनिंग द रेस यू आर स्टील अ रॅट. यासाठी असल्या रॅट रेसमध्ये भाग घेऊन तिथे जिंकण्याचं आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना ऑफिस पॉलिटिक्स हे जे नातेबंध किंवा हे जे आपण फ्रेंडशिप तयार करतो किंवा एकमेकांबद्दल मनामध्ये विश्वास निर्माण करतो किंवा सांघिक भावना निर्माण करतो, त्यामुळे ऑर्गनायझेशन, आपल्या संस्थेमध्ये जे बाकीचे जे रिसोर्सेस असतात, सोयीसुविधा किंवा साधनसंपत्ती, त्याचा आपल्याला खूप योग्य प्रकारे वापर करता येऊ शकतो. कारण मला एखादं इक्विपमेंट हवं असेल, उदाहरणार्थ माझ्या प्रोजेक्टसाठी मला 5 लॅपटॉप एक्स्ट्रा लागणार आहेत, तर मी जर एच आर आणि ॲडमिन टीमबरोबर किंवा IT टीमबरोबर माझे संबंध पहिल्यापासून चांगले असतील, कोणत्याही कामासाठी किंवा मोबाईलसाठी म्हणून नाही, तरी पण संबंध चांगले असतील, आणि त्यासाठी काय करावं लागतं, दररोज गुड मॉर्निंग म्हणा, हाय हॅलो बोला, 2 मिनिट त्याची शांतपणे बोला, काय चाललं, कसं चाललं आहे, आणि त्यांनी जर कुठे जाऊन आलं असले फिरून, तर विचारा हाऊ वॉज द ट्रिप आणि काय प्लॅन आहे पुढे. ते जनरल बेसिकली वी आर एक्सचेंजिंग प्लेझंट ट्रीज, नथिंग मोर दॅन दॅट. मी असं म्हणत नाही की तिथं जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही डोकावा आणि काहीतरी त्यांचा समस्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ती नंतरची स्टेज झाली. सुरुवातीला फक्त तुम्ही रिलेशनशिप बिल्ड तरी करा. त्यामुळे मला जर 5 लॅपटॉप संध्याकाळी लागणार असतील आज प्रोजेक्टमध्ये, तर जी अप्रुव्हल प्रोसेस आहे त्याला जर 2 दिवस लागणार असतील कंपनीमध्ये, तरी पण हे मी मॅनेज करू शकतो जर मी माझ्या IT टीम किंवा ॲडमिन टीमबरोबर माझे चांगले संबंध असतील. तर मी त्यांच्याकडे डायरेक्टली जाऊ शकतो आणि त्यांना रिक्वेस्ट करू शकतो की अशी सिच्युएशन आहे, क्लायंटनी 5 लॅपटॉप मागितलेत, आणि जर IT टीमबरोबर माझे चांगले सलोख्याचे संबंध असतील, तर IT मॅनेजर पण सांगू शकतो की माझ्या स्टॉकमध्ये आहेत आणि मी देऊ शकतो. मग तो त्याच्या बॉसची संमती घेईल, एच आर हेडची संमती घेईल, मी माझ्या बॉसची संमती घेईल. ऑफिशियल अप्रुव्हल प्रोसेससाठी 2 दिवस लागत असताना सुद्धा मला लॅपटॉप मिळू शकतात. म्हणजे सांगायचा मुद्दा, ऑर्गनायझेशनमध्ये असलेले साधनसंपत्ती वापरून आपल्या कामासाठी, पर्सनल वैयक्तिक कामासाठी नाही, व्यावसायिक कामासाठी वापरून घेण्यासाठी पण आपले हे सगळे रिलेशनशिप, हे सगळे ब्रिजेस, हे सगळे कॉन्टॅक्ट्स, हे सगळे नेटवर्किंग उपयोगी पडतं. त्यासाठी ऑफिस पॉलिटिक्ससारखा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिपाक असा आहे की आपण हे डिस्कस करणार आहोत. याचा उद्देश हा आहे की एकतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण यापासून पळून जाऊ शकत नाही. तुम्ही जॉब चेंज केला तरी कंपनीचं नाव चेंज होईल, व्यक्तींची नावं चेंज होतील, कंपनीचा ॲड्रेस चेंज होईल, पण ऑफिस पॉलिटिक्स तिथे पण असणार आहे 100%. थोडंफार कमी जास्त असेल पण 100% असणार आहे. कारण माणसं तिकडे काम करतात. तुम्ही जर रोबोबरोबर काम करायला लागला उद्या आणि ऑफिसमध्ये सगळे रोबोच आहेत तुम्ही सोडून, तर कदाचित ऑफिस पॉलिटिक्स नसू शकेल. जर रोबोज इंटेलिजंट नसतील, तर रोबोज ॲक्च्युअल रोबोज असतील ऑटोमेटेड, तर असू शकेल. पण तशीच मला परिस्थिती वाटत नाही कोणाला असे जॉब करायला मिळतील म्हणून. त्यामुळे ही इनएव्हिटेबल आहे, याला आपण टाळू शकत नाही. त्यामुळे एकच उपाय आपल्याकडे आहे की ते समजून घेणं, एक्झॅक्टली होतं आहे काय, आणि त्यानुसार आपल्यामध्ये बदल करून घेणं, त्या नवीन नवीन कौशल्य शिकणं, लोकांबरोबर संभाषण कला शिकणं, लोकांकडून काम करून घेण्याची कला शिकणं, आणि त्यामुळेच आपण आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य आणि करिअर 100% यशस्वी करू शकतो. कारण ही खूप खूप स्ट्रॉंग आणि पॉवरफुल अशी कला आहे ऑफिस पॉलिटिक्स. इतरांकडून काम करून घेण्याची खूप मोठी कला आहे ती. तर अंडरस्टँडिंग ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय? ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय? ही लोक एकत्र आल्यानंतर 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात लोकांसाठी, व्यक्तींसाठी: पैसा, इन्फ्लुएन्स, प्रभाव, आणि पॉवर, शक्ती. बेसिकली इतरांना इन्फ्लुएन्स करण्याची या 3 गोष्टी आहेत. पैसा, प्रभाव, दुसऱ्यांवर प्रभाव टाकण्याची, त्यांचे विचार वळवण्याची प्रभाव, तेवढं इन्फ्लुएन्सिंग कपॅसिटी, आणि पॉवर म्हणजे शक्ती. हे सामाजिक असेल, राजकीय असेल, वैयक्तिक असेल, आर्थिक असेल, या तीन महत्त्वाच्या गोष्टींभोवतीच माणसाचं आयुष्य फिरत असतं. तो ज्या काही आयुष्यामध्ये करतो, सकारात्मक, नकारात्मक, व्यावसायिक,
वैयक्तिक, ते सगळं या 3 गोष्टींभोवती फिरत असतो. आपण काम करतो पैशासाठी, आपण काम करतो सामाजिक प्रतिष्ठेसाठी. प्रतिष्ठा म्हणजे काय? प्रभाव. आणि आपण काम करतो आपल्या लोकांना, आपल्याला खूप लोकांनी आपला गौरव करावा किंवा आपला सत्कार करावा, असं काहीतरी अचाट करण्यासाठी. आणि त्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं काम पोहोचावं, जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा, जास्तीत जास्त लोकांना आपण इन्फ्लुएन्स करावं. ही जी अपेक्षा आहे तो पॉवर किंवा मनी, पॉवर अँड इन्फ्लुएन्स या सगळ्यांचा परिपाक आहे बेसिकली. त्यामुळे हे सगळं मिळवण्यासाठी, या 3 गोष्टी मिळवण्यासाठी माणूस काही करायला तयार होतो. काही म्हणजे हे त्यांच्या ज्या मूलभूत कौशल्य आहेत, शिक्षण असेल, हे जे आपण नेहमी बघतो, शिक्षण, अनुभव, काम करण्याची तयारी, सचोटी, कार्यक्षमता, इंटेलिजन्स, बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, ह्याच्या व्यतिरिक्त पण काही लोकांना शॉर्टकट हवे असतात की आणि ह्या सगळ्या ज्या साधनसंपत्ती आहेत त्यासाठी स्पर्धा पण खूप असते समाजामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये. त्यामुळे इतरांपेक्षा मी तिथे आधी कसा पोहोचेन आणि इतरांपेक्षा आधी मला ते सगळं कसं मिळेल, पैसा, इन्फ्लुएन्स आणि पॉवर, त्यासाठी लोक धडपड करत असतात. आणि हे शॉर्टकट शोधत असताना, हे मधले मार्ग, हे खुशकीचे मार्ग शोधत असताना लोक मग इतरांना डावलून किंवा इतरांना बाजूला सारून किंवा इतरांच्या डोक्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि इथे ऑफिस पॉलिटिक्सची सुरुवात होते. हे सगळे जे ॲक्शन आहेत, हे सगळी जी कृती आहे, ह्या गोष्टी मला कशा मिळतील इतरांच्या आधी, इतरांच्यापेक्षा जास्त, आणि त्या माझ्याकडेच कशा राहतील, ही जी मानसिकता आहे त्याच्यामधून ऑफिस पॉलिटिक्सचा जन्म होतो. दुसरा जो ॲस्पेक्ट आहे तो हेल्दी कॉम्पिटिशन. सकारात्मक दृष्ट्या जर घेतला आपण ऑफिस पॉलिटिक्स तर एकमेकांच्या सामर्थ्यांचा वापर करून, एकमेकांच्या विकनेस, कमजोरी एकमेकांची सगळ्यांना न दाखवू देता एकमेकांच्या सामर्थ्याचा वापर करून जसं एकत्र काम केलं आपण, तर 100% खूप मोठी कामं, अचाट प्रकारची कामं आपण करू शकतो एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी श्रमामध्ये. कारण खूप सगळी माणसं एकाच उद्दिष्टाच्या दृष्टीनं काम करतात. त्यामुळे ती एनर्जी खूप मोठी असते. आणि ऑफिस पॉलिटिक्स जर आपण सकारात्मक दृष्टीने वापरलं तर त्यासारखी पॉवरफुल टूल, त्यासारखी शक्तिशाली आयुध किंवा अस्त्र आपल्याकडे दुसरं असूच शकत नाही. कारण हे सगळे एकत्र आल्यामुळे वर्ल्ड कप जिंकणं, क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं, वर्ल्ड कप जिंकणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी सगळी टीम, जे म्हणतो मी, म्हणजे गव्हर्निंग बॉडी, क्रिकेटची गव्हर्निंग बॉडी, इंटरनॅशनल आणि नॅशनल, त्याचबरोबर जो स्टाफ आहे, बॅक ऑफिस स्टाफ किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ किंवा मेडिकल स्टाफ, कोचेस, ट्रेनर्स, फिल्डर्स, प्लेयर्स, ब्रेंच स्ट्रेंथ, मीडिया, पब्लिक रिलेशन, सेफ्टी, फूड मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, हे सगळं जे आहे, या सगळ्यांनी एकत्र काम केल्यानंतरच ती टीम मैदानामध्ये जाऊन अचाट प्रकारचे कामगिरी करून दाखवू शकते. आणि त्यांच्या मनावर जर तणाव नसेल बाकीच्या गोष्टींचा, तरच ते अचाट कामगिरी करू शकतात आणि मग आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो. वर्ल्ड कप क्रिकेटबद्दल झाला, पण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये पण ऑफिशियल वर्ल्ड कप जो आहे, एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करणं किंवा एखादा खूप मोठी केस किंवा एखादा खूप मोठा प्रोजेक्ट, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट एकत्र येऊन, ज्याच्यामध्ये 250, 500, 1000 माणसं एकत्र काम करत आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन दिवसरात्र कडी मेहनत करून जर त्यामध्ये यश मिळत असेल तर तो पण वर्ल्ड कप जिंकण्यासारखाच आहे. पण याच्यामध्ये अंडरस्टँड करायची गोष्ट ही आहे की अशी जेव्हा घटना घडते, खूप मोठा प्रोजेक्ट, खूप सारी माणसं एकत्र येऊन काम करतात, त्याचा अर्थ बऱ्याचशा टीम एकत्र आल्यात, बऱ्याचशा लोकांनी आपापले इगो, ॲरोगन्स बाजूला ठेवला आहे, बऱ्याचशा लोकांचा फोकस फक्त प्रोजेक्ट कंप्लीट करणं याच्यावरच आहे. त्यामुळे जे अंतर्गत हेवे दावे आहेत, पाय ओढणे आहे एकमेकांचं, ब्लेम गेम आहे, हे सगळं टाळलं गेलेलं आहे, म्हणून तिकडे सक्सेस मिळतो. त्यामुळे टीमवर्क इज द बेस्ट फॉर्म ऑफ ऑफिस पॉलिटिक्स. टीमवर्क हा ऑफिस पॉलिटिक्सचा सगळ्यात सकारात्मक रूप आहे असं म्हणता येईल किंवा इमेज आहे असं म्हणता येईल. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे राजकारण, ऑफिसमधलं राजकारण सुरू कसं होतं बेसिकली, त्याच्या मागचे मूळ कारण काय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे आपण. टिपिकल रिझन्स बिहाइंड ऑफिस पॉलिटिक्स किंवा वर्कप्लेस पॉलिटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला लगेच लक्षात येतं की या सगळ्या गोष्टींमुळे हे ऑफिस पॉलिटिक्सला सुरुवात होते. आणि त्यानंतर मग जे काम करणारे आहेत, काय म्हणतात, इनोसंट लोक किंवा ज्यांना हे सगळे छक्केपंजी किंवा दुनियादारी कळत नाही, त्या लोकांचा बळी जातो. आणि जे लोक यामध्ये माहीर आहेत त्या लोकांना तात्पुरता किंवा काही काळापुरता फायदा होतो. कारण नेहमी चोरावर मोर असतोच. मी जरी आज म्हणजे ऑफिस पॉलिटिक्समध्ये मी जरी स्वतःला एक्सपर्ट समजत असेल आणि 2-3 वर्ष मी तसा असेल, तसे मला रिझल्ट मिळत असतील, पण नंतर मी कधीतरी कोणाला तरी भेटतोच जो माझ्यापेक्षा मोठा खेळाडू आहे.
त्यामुळे नंतर मग मला पण माझ्याबरोबर पण असेच गेम खेळले जाऊ शकतात. त्यामुळे हे सगळी नेव्हर एंडिंग स्टोरी आहे, नेव्हर एंडिंग गेम आहे ही. त्याच्यामध्ये कोणी विजेता किंवा कोणी पराभव, सगळे पराभूतच असतात, विजेता कोणी नसतो. तात्कालिक विजेता असतात फक्त, ते त्या रोटेटिंग ट्रॉफीसारखं. आज माझ्याकडे ट्रॉफी आहे, उद्या तुमच्याकडे असेल, त्याच्यापेक्षा मोठं काय नाही. तर त्यासाठी राजकारण सुरू कसं होतं किंवा त्याच्यामागची मूळ कारणं काय आहेत हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. पहिलं कारण म्हणजे इनेट नेचर ऑफ पॉलिटिकिंग. माणूस जो आहे, माणसाचा स्वभाव जो आहे, माणसाचा मूलतः स्वभावच पॉलिटिकिंगचा आहे. अरिस्टॉटलसारखा महान तत्वज्ञ सुद्धा असं म्हणाला की ह्युमन मॅन इज बेसिकली मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल, असं त्यांचं कोट आहे अशा अर्थाचं. याचा अर्थ आपण अगदी हंटर गॅदरर म्हणजे मिलेनिया, हजारो शेकडो वर्षांपासूनच आपली मानसिकता अशी आहे की 2 किंवा 3 माणसं एकत्र आली की नक्की लगेच कागाळ सकारात्मक नकारात्मक दोन्ही पण. सुरुवातीला सकारात्मक होते कारण सुरक्षेच्या दृष्टीनं एकत्र राहणं खूप महत्त्वाचं होतं. एकमेकांचे सामर्थ्य, एकमेकांचे कौशल्य वापरायची होती. त्यानंतर जसं आपला मेंदू विकसित होत गेला तसा मिसयूज किंवा एक्सप्लॉटेशन किंवा हे सगळं व्हायला लागलं. मग त्याच्यामध्ये इतरांच्या सामर्थ्याचा मला कसा फायदा होईल, इतरांपेक्षा मला जास्त कसा फायदा होईल आणि इतरांपेक्षा तो फायदा मलाच कसा होईल फक्त. हे सगळे जे विचार आहेत ते मग आपण ही जी सुरुवातीची टीम वर्कची जी भावना होती ऑफिस पॉलिटिक्स किंवा वर्कप्लेस पॉलिटिक्सची, ती नकारात्मक ह्याच्यामध्ये हळूहळू बदलू लागली. तर हा सगळा बेसिकली DNA म्हणता येणार नाही, पण बेसिकली स्वभावाचा मूळ भाग आहे तो. पॉलिटिकिंग किंवा हे सगळं असे स्टंट किंवा असे डावपेच खेळणं हा आपल्या जडणघडणीचा किंवा संस्काराचा म्हणणार नाही, हा मानसिकतेचाच भाग आहे तो. याचा दुसरा अँगल जो असा आहे तो असा आहे की जरी तो सगळ्या माणसांच्या आयुष्याचा किंवा जडणघडणीचा भाग असला तरी पण काही ठिकाणी ज्या कंपनीज आहेत किंवा संस्था आहेत ज्याच्यामध्ये हे भरपूर लोक एकत्र काम करतात, त्या कंपनी किंवा त्या संस्थासुद्धा ऑफिस पॉलिटिक्सचा एक टूल म्हणून, एक आयुध म्हणून वापर करून घेतात, जेणेकरून सगळे लोक एकत्र येऊ नये, जेणेकरून सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या विरोधात उठाव करू नये किंवा ह्यांचे हे जे अधिकारी आहेत ऑफिसमध्ये किंवा संस्थेमध्ये, त्यांचे स्वतःचे काहीतरी उद्दिष्ट असतात किंवा ऑब्जेक्टिव्ह असतात आणि ती बाकीच्या लोकांना कारण बाकीची लोक एकत्र आली, एक संघ झाली की मग ते विचारांची देवाणघेवाण होते आणि एकत्र आल्यानंतर मग आपण आपली स्वतःची प्रगती करण्याबरोबरच इतरांची प्रगती कशी करता येईल याच्याकडे आपलं लक्ष द्यायला लागतं. हे होऊ नये म्हणून संस्था किंवा कंपनीज किंवा ऑर्गनायझेशन्स ऑफिस पॉलिटिक्स एक टूल म्हणून पण वापरतात, जेणेकरून लोकांमध्ये दुफळी निर्माण करता येईल किंवा दुही निर्माण करता येईल, जेणेकरून ते लोक एकमेकांवर विश्वास ठेवणार नाहीत, एकत्र येणार नाहीत. आणि एकत्र येणार नसतील तर ते स्वतःमध्ये भांडण्यामध्येच इतके बिझी होतील, इतके व्यस्त होतील की त्यांचा ओव्हरऑल जनरल जे कंपनीमध्ये ज्या लोकांचा फायदा होतोय किंवा कंपनीचे जे काही दडलेले एजेंडा किंवा दडलेले उद्दिष्ट आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह आहेत ते जर ह्या लोकांना समजलं तर मग ते एक्सपोज होईल. या दृष्टीनं पण कंपनी किंवा ऑर्गनायझेशन्स या सगळा फायदा ऑफिस पॉलिटिक्सचा एक टूल म्हणून वापर करतात, लोकांना वेगळं करण्यासाठी, लोकांमध्ये भांडणं लावण्यासाठी आणि लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी किंवा लोकांमध्ये दुही निर्माण करण्यासाठी, जेणेकरून या सगळ्या निगेटिव्ह ॲस्पेक्टचा फायदा कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला होईल, असं पण एक कारण असू शकतं. त्यानंतर स्ट्रॉंग कॉम्पिटिशन फॉर लिमिटेड रिसोर्सेस. आता हे सगळं चालू असताना ऑफिसमध्ये जे साधन संपत्ती आहे ती लिमिटेड असते, कारण अनलिमिटेड असू शकते कुठली गोष्ट, पैसा किंवा इक्विपमेंट्स किंवा साधनं, लॅपटॉप असतील, सर्व्हर असतील, मी IT बद्दल बोलतोय, किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मशीन असतील, टूल्स असतील, ड्रिलिंग मशीन असेल, लेथ मशीन असतील, प्रत्येक गोष्टीचं आपण ठराविक गरजेपुरतंच आपल्याला ठेवलेलं असतात. त्यामुळे पैसा, साधन संपत्ती, माणसं, रिसोर्सेस, काम करण्यासाठी जी व्यक्ती लागतात, स्किल, सेवक लागतात, आणि विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता, ऑटोनॉमी ऑफ फंक्शनिंग, हे जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत, ही जे साधन संपत्ती लिमिटेड आहे, त्यावर जास्तीत जास्त अधिकार दाखवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त पैसा, जास्तीत जास्त साधन संपत्ती, जास्तीत जास्त पॉवर स्वतःकडे घेण्यासाठी मग राजकारणाची सुरुवात होते, ऑफिस पॉलिटिक्स सुरुवात होते. ऑफिस पॉलिटिक्समध्ये जसं आपण बोललो, साधन म्हणजे माझ्या टीममध्ये जर 100 लोक असतील, मला अजून 20 लोकांची गरज असेल काम पूर्ण करण्यासाठी, आणि जर माझ्याकडे बजेट नसेल त्या प्रोजेक्टकडे रिसोर्सिंग किंवा सोर्सिंगसाठी, तर मग मी HR कडे जाऊन सांगतो, ॲडमिनकडे जाऊन सांगतो किंवा मॅनेजमेंटला जाऊन सांगतो. त्यानंतर माझे जे रिलेशनशिप आहेत किंवा माझ्या प्रोजेक्टचे जे इंटरनल स्ट्रक्चर किंवा अंडरकरंट्स आहेत त्यानुसार मग मला 20 एक्स्ट्रा माणसं मिळतील की नाही, किंवा जर बजेट ऑफिसचं पूर्ण बजेट जर ऑफिसचं फक्त 100 माणसांनाच घेण्यात असेल तर त्यामधले 20 मला कसे मिळतील, यासाठी जे ओढाथा निर्माण होते, यासाठी जे स्पर्धा तयार होते ऑफिसमध्ये, त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सचा जन्म होतो. याच्यानंतर पीपल ट्राईंग टू
claim credit for the work done by the other, often by tarnishing the image of the colleague, trying to prove yourself taller by cutting down the height of competition instead of focusing on increasing your own height. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे जे कारण आहे, पीपल ट्राईंग टू क्लेम क्रेडिट ऑफ द वर्क डन बाय अदर्स. दुसऱ्या लोकांनी काम केलेलं असतं काहीतरी आणि ते मी माझं म्हणून दाखवतो सिनियर मॅनेजमेंटला. त्याच्या कामाला झाकळून, म्हणजे त्याचं नाव पुढे येतच नाही कधी. मॅनेजमेंटला असं वाटतं की हे मीच केलेलं आहे. ह्याच्यामागे 2 कारणं असू शकतात. एक तर कारण असं की त्या बिचाराला माहिती पण नाही त्यांनी काम केलं आहे, ते फक्त मला दाखवायचं की माझं काम आहे मॅनेजमेंटला. म्हणजे मॅनेजमेंटला वाटतं की निलेश खूप चांगलं काम करतो. मला माहिती आहे की हे काम माझ्या कलिगने केलेलं आहे किंवा माझ्या टीममधल्या टीम मेंबरने केलं आहे. मी हे सांगणार नाही की हे काम माझ्या टीममधल्या XYZने केलेलं आहे, कारण मग मॅनेजमेंटला कळतं की XYZ काम करतोय. निलेश इज जस्ट अ पोस्टमन किंवा लीडर. त्याचा पण फायदा होतो, पण बऱ्याच वेळा मी एवढा स्वतः इनसिक्युरिटी असते माझ्या मनामध्ये की माझ्या टीममधल्या मेंबरला मी पुढे चमकण्याचा संदेश देत नाही किंवा टीम जे काम करते ते मी फक्त स्वतः मी केलं असं दाखवतो. याच्यामध्ये 2 कारणं असतात. एक तर मला बाकीच्या लोकांना चमकण्याची संधी द्यायची नाही आहे किंवा बाकीच्या लोकांना त्यांचं काम सर्वांसमोर मांडण्याची संधी द्यायची नाही आहे, किंवा दुसरं त्या बाकीच्या लोकांना निष्क्रिय किंवा ते काम करत नाहीत असं दाखवून मी कसं काम करतो ते दाखवून द्यायचं आहे. म्हणजे हे बाकीचे काम करत नाहीत त्यामुळे मी किती मोठा, असा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि हे जर सिनियर मॅनेजमेंट खूप अशी हुशार आणि त्यांचं लक्ष सगळीकडे नसेल, चौफेर नजर नसेल, तर ते मग हा जो देखावा निर्माण करतोय त्याला भुलतात आणि मग त्यांना असं वाटतं की निलेशच सगळं काम करतो आणि त्याची टीम काहीच करत नाही. वस्तुतः टीमच सगळी काम करते, पण निलेश सगळं मॅनिप्युलेशन करतोय. सगळी कामं तो स्वतः केली तसं दाखवतोय मॅनेजमेंटला. याचा तोटा असा होतो की ही जी टीम ॲक्च्युअल काम करते त्यांना 6 महिने 1 वर्षानंतर कळतं की अरे निलेश हा फक्त आपलं क्रेडिटच घेतो. आपण केलेलं कामाला फक्त स्वतःच दाखवतो आणि क्रेडिट घेतो. त्याला इन्क्रिमेंट मिळते, त्याला प्रमोशन मिळतं, आपल्याला काहीच मिळत नाही. मग हे सगळे रिसेंटमेंट, अँगर, हा सगळा राग आणि द्वेष वगैरे सुरू होतात आणि इथे ऑफिस पॉलिटिक्सला सुरुवात होते. या सगळ्या मागचं कारण हे आहे. म्हणजे दुसऱ्यांचं क्रेडिट घेणं, दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेणं ही पहिली गोष्ट. दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेऊन तो कसा काम करत नाही आणि मी कसा काम करतो हे दाखवणं, ही पण त्याची एक पायरी आहे. आणि हे ऑफिस पॉलिटिक्सचं मूळ गाव आहे हा. यासाठीच सगळी लढाई चालू असते. याचं खूप चांगलं उदाहरण आहे की माझी हाईट जर काय असेल 5.5 पावणे 6 फूट, तर माझी स्वतःची मानसिक उंची वाढवण्यापेक्षा किंवा शारीरिक उंची वाढवण्यापेक्षा बाकीचा जो माझे स्पर्धक आहे किंवा बाकीचे लोक आहेत त्यांची उंची कमी करून मी स्वतःची उंची जास्त आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आणि तिथे ऑफिस पॉलिटिक्सचा जन्म होतो. वस्तुतः माझी उंची मला वाढवावी लागेल, जेणेकरून बाकीच्या लोकांची जरी उंची वाढली तरी माझी उंची वाढत असल्यामुळे माझ्या कपॅसिटीनुसार मी उंच राहीन त्यांच्यापेक्षा. मी उंचीवर राहीन, एका उंचीवर राहीन. मग ती उंची ऑफिसची असो किंवा प्रमोशनची असो किंवा करिअरची असो. यासाठी दुसऱ्याचं क्रेडिट घेणं एकदा सुरू झालं की ऑफिस पॉलिटिक्सचा जन्म 100% तिकडे होतो. कारण याला फायदा होतो तात्पुरता आणि दुसऱ्याला त्रास होतो तात्पुरता. रोल रिव्हर्स पण होऊ शकतात. यामुळे ऑफिस पॉलिटिक्सचा जन्म होतो. दुसरा पॉईंट आहे तो गँग्स और क्लिक्स फॉर्म बेस्ड ऑन व्हेरियस पॅरामीटर्स लाईक college or place of origin, caste or vested interest. They have a strong network and lobbying power. They target individuals that pose threat to them. आता ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा आपण ग्रुप बघतो. ग्रुप तयार झालेले असतात. ते एका ठराविक ठिकाणचे असतात किंवा एका ठराविक कॉलेजचे विद्यार्थी असतात किंवा त्यांची एक कॉमन आवड निवड असते. सायकलिंग ग्रुप, ट्रेकिंग ग्रुप, मॅरेथॉन ग्रुप, हे सगळे म्हणजे ऑफिसच्या बाहेर एकत्र मित्र असतात म्हणून, किंवा उलटं ऑफिसमध्ये त्यांची ओळख झालेली असते म्हणून ते बाहेर मित्र होतात किंवा बाहेर मित्र होते म्हणून ते ऑफिसमध्ये एकत्र आलेले असतात कामासाठी. पण हे सगळे एका कॉमन जो त्यांचा माइंडिंग थ्रेड आहे, त्यांचे उद्देश बेसिकली, ते एका कॉलेजमधले विद्यार्थी असतील, ते एका ठराविक ठिकाणून आलेले असतील किंवा एका ठराविक कंपनीमधून आलेले असतील. हा सगळा ग्रुप असतो, तो तयार होतो. आणि हे सगळे जेव्हा ग्रुप तयार होण्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, टीमवर्कचाच पार्ट आहे तो ग्रुप तयार होणं. पण जेव्हा त्यांचे उद्दिष्ट चेंज होतात, जेव्हा या ग्रुपचं उद्दिष्ट, गोल्डन गँग त्याला आपण असं यासाठी म्हणतो, की त्यांचे उद्दिष्ट जेव्हा स्वतःच्या ग्रुपमधल्या लोकांचाच फायदा बघायचा आणि त्याचा दुसऱ्या लोकांना काहीच फायदा होऊ द्यायचा नाही, किंवा दुसऱ्या सगळ्या लोकांचे कामाचं क्रेडिट ह्या ग्रुपमधल्या लोकांनाच घ्यायला द्यायचं, किंवा ह्या सगळ्या ग्रुपचा फायदा घेऊन हे सगळे ग्रुपमधले लोक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये विखुरलेले असतात. त्यामुळे या ग्रुपच्या नेटवर्कचा आणि लॉबीचा फायदा घेऊन एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचा, एखाद्या व्यक्तीला कॉर्नर करायचा आणि ती व्यक्ती काम कसं करत नाही हे दाखवून देण्यासाठी पण त्यांचा उद्देश असू शकतो. आणि त्यामुळे ह्याला टीम म्हणण्यापेक्षा क्लिक म्हणतात किंवा गोल्डन गँग म्हणतात. कारण हे सगळे नेटवर्क एकत्र आहेत, हे सगळे ऑफिस पॉलिटिक्सचा खूप चांगला फायदा उठवत आहेत, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करत आहेत. पण जो उद्देश आहे, इंटेन्शन, ते चुकीचं आहे. म्हणून ती टीम न म्हणता त्याला क्लिक म्हणता येतं किंवा गोल्डन गँग होते. ती टीमच्या ऐवजी गोल्डन गँग. फक्त उद्दिष्टांचा फरक आहे. बाकी सगळं ते ऑफिस पॉलिटिक्सला खूप चांगल्या प्रकारे वापरत आहेत. फक्त उद्देश वेगळा असल्यामुळे
फक्त उद्देश नकारात्मक असल्यामुळे हे सगळं चुकीच्या मार्गाने जातं. याच्यानंतर लूज कॅनन्स इन द कंपनी हू स्टार्ट ब्लेम गेम्स बाय दर कॉन्स्टंट गॉसिपिंग अँड बॅकबायटिंग. बऱ्याच वेळा ऑफिस पॉलिटिक्सची सुरुवात जी आहे ती लूज कॅनन्स म्हणजे ऑफिसमध्ये काही लोक असे असतात, काही मंडळी इमॅच्युअर असतात किंवा त्यांना काय बोलायचं कळत नाही, कुठे बोलायचं कळत नाही, कोणाबद्दल बोलायचं कळत नाही, कोणासमोर बोलायचं कळत नाही. त्यामुळे हे लूज कॅनन्स ह्या ज्या तोफा असतात, हे कॉर्पोरेट बॉम्बिंग करणारे, त्या कुठेही फायरिंग करत असतात ऑफिसमध्ये. कुठे जाऊन एखाद्या क्युबिकल जाऊन काहीतरी बोलायचं, दुसऱ्या क्युबिकल जाऊन समोर जाऊन काहीतरी बोलायचं, गॉसिपिंग सुरू होते, बॅकबॅटिंग, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, तो असंच करतो, तो तसंच करतो. हे जे चुगल्या करणं की म्हणतात किंवा एकमेकांबद्दल वाईट गोष्टी एकमेकांना सांगणं किंवा समोरासमोर चांगले बोलणं, पण तो गेल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यानंतर मग हे लूज कॅनन असल्यामुळे यांना कळतच नाही की आपण चूक करतोय. ते सगळीकडे फायरिंग करत सुटलेलं असतात ऑफिसमध्ये. त्यामुळे जी चांगल्या मनाची चांगली काम करणारी माणसं असतात ते पण हे सतत ऐकून त्यांच्या पण मनामध्ये शंका यायला लागतात की हा एवढं जर सारखं म्हणतोय, याचा अर्थ हे खरं पण असू शकतं. मग तिथून ते पण तसा विचार करायला लागतं हळूहळू. म्हणजे हे लूज कॅनन्स ते बेसिकली कीप ऑन फायरिंग इन ऑल डायरेक्शन्स. आणि कधी चुकीच्या ठिकाणी बॉम्ब पडल्यामुळे किंवा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या टार्गेटला गोळी लागल्यामुळे बरेचशी हानी होऊ शकते. त्यामुळे हे लूज कॅनन्स जे आहेत, कुठेही फायरिंग करणाऱ्या, कधी फायरिंग करणाऱ्या, कशी फायरिंग करणाऱ्या, काहीही फायरिंग करणाऱ्या व्यक्ती, याच्यामुळे पण ऑफिस पॉलिटिक्स सुरुवात होते. त्यानंतर मेंटेनिंग ट्रस्ट लेवल्स बिकम डिफिकल्ट वन्स बॅकबायटिंग अँड गॉसिपिंग स्टार्ट्स अँड गोज अनचेक्ड. हे जे लूज कॅनन्स किंवा आत्तापर्यंत वरचे आपण किंवा याच्यानंतर जे आपण कारणं पाहणार आहोत ऑफिस पॉलिटिक्सची, हे एकदा सुरू झालं की त्यानंतर मग लोकांमध्ये विश्वासच राहत नाही. मी यालाच एखादी गोष्ट समोरच्याला सांगू की नको, एखादी चांगली महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाचा अनुभव किंवा महत्त्वाची माहिती समोरच्याला माहिती सांगू की नको, त्याचा तो कसा फायदा घेईल, मला त्याचा तोटा होईल की काय. हा ट्रस्ट लेवल, कम्फर्ट आणि एकमेकांबरोबर काम करण्याची जी आपल्याला एक कम्फर्ट असतो मनामध्ये, तो जर गायब झाला आणि तो विश्वासच नसेल तर मग हळूहळू कम्युनिकेशन गॅप तयार होतात. सगळी माहिती स्वतःपुरतीच ठेवली जाते आणि मग तिथून ऑफिस पॉलिटिक्सला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आणि हे सगळं मग गॉसिपिंग, बॅकबायटिंग, लूज कॅनॉन्स या सगळ्या गोष्टी मग एकत्र यायला लागतात आणि त्याचं जे स्वरूप आहे ते खूप मग धोकादायक व्हायला लागतं हळूहळू. कारण जर ऑफिसमधले सगळेच लोक ऑफिस पॉलिटिक्स करायला लागले, टाइमपास करायला लागले, तर मग काम कोण करणार? असा पण प्रसंग येतात. याचाच पुढचा फिलिंग ऑफ डिस्ट्रस्ट अँड डिस्कम्फर्ट स्टार्ट अफेक्टिंग परफॉर्मन्स. मी जसं बोललो की हे सगळेच लोक असे करायला लागले, त्याने हे केलं, त्याने ते केलं, किंवा मी जे काम करत नाही त्याचं कारण हा आहे, किंवा मला जे करता येत नाही त्याचं कारण हा आहे किंवा ही आहे. हे जर एकदा सुरू झालं की फिलिंग ऑफ डिस्ट्रस्ट, मी कोणावर विश्वास ठेवायच्या मानसिक स्थितीमध्येच नाही आहे किंवा मला कोणावर विश्वास ठेवायचाच नाही, माझे अनुभव पण तसे असतील किंवा समोरची व्यक्ती पण तशी असेल. त्यामुळे हे फिलिंग ऑफ डिस्ट्रस्ट आणि डिस्कम्फर्ट, याच्यावर काम करताना मला कम्फर्टेबल वाटत नाही. कारण तो काय रिॲक्ट करेल, तो या गोष्टीचा काय फायदा उठवेल हे मला माहीत नाही. अशा भावना निर्माण व्हायला लागल्या की मग आपला परफॉर्मन्स, आपली कामगिरी आपोआप ढासळायला सुरुवात होते. आणि एका मेंबरची कामगिरी ढासळायला लागली की टीमची कामगिरी ढासळायला जास्त वेळ लागत नाही. एका टीमची कामगिरी ढासळायला लागली की त्या डिपार्टमेंटची कामगिरी आपोआप ढासळते. एका डिपार्टमेंटची कामगिरी ढासळली की बाकीच्या डिपार्टमेंटने किती चांगलं काम केलं तरी पण तो जो पूल आहे ग्रॅव्हिटीचा, तो सगळ्यांनाच खाली घेऊन येतो. सगळ्यांचीच कामगिरी हळूहळू ढासळायला लागते. पीपल विथ प्रॉक्सिमिटी टू पॉवर सेंटर्स अँड अनड्यू इन्फ्लुएन्स ऑन डिसिजन मेकर्स. आता याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी अशा असतात की ऑफिसमधले किंवा वर्कप्लेसमधले काही लोक जे इन्फ्लुएन्शियल लोक आहेत ऑफिसमधले, सिनियर मॅनेजमेंट असेल किंवा डिसिजन मेकर्स असतील किंवा पॉवरफुल लोक जे निर्णय घेण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते, त्यांच्या जवळ असतात काही ना काही कारणामुळे. ते नातेवाईक असतील, शेजारी राहणारे असतील, किंवा आधीची ओळख असेल, किंवा आधीच्या कंपनीमध्ये एकत्र काम केलेलं असेल, काही कारण असू शकतं. पण त्यांच्या डेझिग्नेशन सोडून, म्हणजे त्यांची जी कामाचं स्वरूप आहे त्याच्यामुळे ते इन्फ्लुएन्स बरोबर नसतात. या बाकीच्या कारणांमुळे ते जवळ असल्यामुळे, पॉवर सेंटरच्या जवळ असल्यामुळे, किंवा एखादी व्यक्ती जर कंपनीमध्ये 30, 35, 40 वर्ष काम करत असेल तर त्यांनी बाकी सगळ्यांना जॉईन होताना पाहिलेलं असतं किंवा ग्रो करताना पाहिलेलं असतं. त्यामुळे अगदी कंपनीचा CEO पण जर नवीन असेल, अगदी 10-15 वर्ष जुना असेल, तरी पण हा CEO ही व्यक्ती ऑफिसमध्ये असताना नवीन जॉईन झालेला असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये पण ह्या लॉंग टर्म जे सिनियर सिटिझन्स आहेत ऑफिसमधले, त्यांच्याबद्दल मनामध्ये आदर असतो किंवा भाव असतो, किंवा त्यांना यांच्याकडून काहीतरी काम काढून घ्यायचं असतं. त्यामुळे पॉवर सेंटरच्या जवळ असणारे व्यक्ती त्याचा अनड्यू ॲडव्हान्टेज घेतातच, की साहेबांच्या जवळ असल्यामुळे मी तुझी माहिती किंवा तुझी बातमी किंवा तुझ्याबद्दलचं मत मी त्यांना सांगेन आणि त्यांचं मन कलुषित करेन तुझ्याबद्दल, जेणेकरून तुला फायदा होणार नाही. असं पण असू शकतं. ब्लॅकमेलिंग सुरू होतं. आणि हे जे सिनियर सिटिझन आहेत किंवा ॲगनी आंट किंवा ॲगनी आंटी आहेत, त्यांचा वापर, ही जी सिनियर मॅनेजमेंट आहे ती खाली काय चाललं आहे, कोण काय बोलतो आहे, कोणाचा काय प्लॅन आहे, आपल्या विरोधात कोण बोलतं आहे, आपला जो दुसरा गट आहे, आपली जी कॉम्पिटिशन आहे ऑफिसमधलीच, आपला जो विरोधी गट आहे त्याचा प्लॅन काय चालू आहे, हे सगळे माहिती काढण्यासाठी पण या लोकांचा उपयोग करून घेतात. आणि हे सगळं एकदा सुरू झालं
आदानप्रदान, खालची माहिती वर देणं, चुकीची माहिती देणं किंवा चुकीची माहिती पसरवणं. सिनियर मॅनेजमेंट पण यामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्व होते नंतर. त्यामुळे थांबवायचं कोणी हे सगळं प्रकरण? जर फायदा सिनियर मॅनेजमेंटला होत असेल तर बाकीच्या मंडळींनी फक्त त्रास सहन करावा लागतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सला ऊत येतो बेसिकली. कंपनीमध्ये आपण जे मगाशी म्हणालो की लिमिटेड रिसोर्सेस असतात. प्रमोशन पण लिमिटेड देऊ शकतात. त्यानंतर लॅटरल मुवमेंट, जी नवीन एखादी पोझिशन तयार झाली ऑफिसमध्ये, ती पण लिमिटेड असते. 1 असते किंवा 2 असते. पण त्यासाठी जे स्पर्धक आहेत, ती पोझिशन मिळवण्यासाठी जे बाकी ऑफिसमध्ये लोक आहेत ते 10-15 असतात. किंवा प्रमोशन मला जर 5 किंवा 6 मॅनेजमेंटने ठरवलं की 5 किंवा 6 लोकांना प्रमोट करायचं, तर कोणत्या 5 किंवा 6 लोकांना प्रमोट करायचं ह्याच्यामध्ये मोठी स्पर्धा लागू होते. मग ती स्पर्धा जर 15-20 लोकांमध्ये असेल तर त्यातले जे पॉलिटिकली सॅव्ही लोक आहेत ते आपल्या कामगिरी व्यतिरिक्त पण बाकीचे हातखंडे वापरायला सुरुवात करतात की मॅनेजमेंट किंवा जो निर्णय घेणार आहे प्रमोशनचा त्याला आधी जाऊन भेटायचं, त्याच्या घरी जाऊन भेटायचं, त्याला थोडंसं काहीतरी गिफ्ट द्यायची. किंवा तो जर बाकीच्या गोष्टी पण घेत असेल, गिफ्ट सोडून पैसे वगैरे किंवा ब्राईब, लाच वगैरे, तर तसे पण कामं करायला लागतात लोक. मग आता हे 10-15 लोक जे स्पर्धा आहेत प्रमोशनसाठी, त्यातल्या 4-5 लोकांनी जर असे हातखंडे वापरले तर बाकीच्या लोकांना काही ऑप्शनच राहत नाही, कारण त्यांचं प्रमोशन होणारच नाही आहे. कारण जे लिमिटेड रिसोर्स होते, लिमिटेड अपॉर्च्युनिटीज होत्या 4-5 प्रमोशनच्या किंवा 1-2 वॅकंट पोस्टच्या, त्या अशाच भरल्या गेल्या. त्यामुळे हे ऑफिस पॉलिटिक्स असं सुरू होतं. लिमिटेड रिसोर्सेस, लिमिटेड मनी, लिमिटेड बजेट, लिमिटेड इक्विपमेंट्स, लिमिटेड पॉवर, लिमिटेड ऑटॉनॉमी, काम करण्याचं स्वातंत्र्य, हे सगळं जास्तीत जास्त मिळवण्यासाठी म्हणून हे सगळे हातखंडे वापरले जातात कामगिरी व्यतिरिक्त. आणि तेव्हा ऑफिस पॉलिटिक्स सुरुवात होते किंवा ऑफिस पॉलिटिक्स तेव्हा ॲक्च्युली भरामध्ये आलं असं म्हणता येईल आपल्याला. आता याच्यावर मग पर्याय काय? हे कारण हे सगळं आपण पाहिलं. याच्यानंतर काही व्यक्ती जे आहेत, एवढं सगळं होऊन सुद्धा काही व्यक्तींना याची जाणीव पुरेपूर असते की कुठल्याही कंपनीमध्ये सगळे डिसिजन मेकर असू शकत नाहीत, सगळ्यांच्याकडेच पॉवर असू शकत नाही. काही ठराविक व्यक्तींनाच ती दिली पाहिजे, कारण जर सगळ्यांनाच पॉवर दिली तर मग ते डिसिजन घेणार कसे आपण? बहुमतावर वगैरे ते काही डेमोक्रेसी नाही आहे. किंवा त्याच्यामध्ये ते जे बाहेरचे सामाजिक जीवनामधले किंवा सार्वजनिक जीवनामधले जे नियम आहेत किंवा रूल्स आहेत ते आपण ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा वर्कप्लेसमध्ये प्रत्येक वेळी लागू करू शकू असं पण नाही आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता नेहमी लिमिटेड लोकांच्याकडेच द्यावी लागते, कुठेही असो ते. आता ही वस्तुस्थिती जर आपण मान्य केली तर बऱ्याचशा गोष्टी मग सुरळीत होतात. जर मी समजा आम्ही दोघे ते कलिग आहोत आणि माझा जो कलिग आहे त्याला कंपनीचा CEO केला समजा, आणि एका लिमिटनंतर मी पण त्यासाठी खूप प्रयत्न केले CEO होण्यासाठी, पण मी दोघांना नाही झालो. आणि माझा तिसरा सहकारी जर CEO झाला तर एका लिमिटनंतर मी पण हे मान्य केलं पाहिजे की कोणतरी CEO होणारच आहे, मी किंवा तो किंवा दुसरा माझा मित्र. पण CEO झाल्यानंतर त्यानंतर मी अजून त्याचे पाय ओढे त्याचे आणि कुरघोड्या करण्यापेक्षा तो CEO झाला आहे, त्याला चान्स द्या काम करण्याचा, काहीतरी करून दाखवण्याचा, आणि त्याला सपोर्ट करा. अशी मानसिकता पण बऱ्याच लोकांची असते. त्यामुळे ती लोक निष्क्रिय होतात किंवा नकारात्मक कामं करत नाहीत. पण असे सगळे लोक नसतात. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा, माझ्या हातातून संधी गेल्यानंतर सुद्धा मी त्याला कसा खाली ओढेन, त्याला मी कमी कसं दाखवेन, त्याला मी कसं काम करून देणार नाही, किंवा त्याने केलेल्या कामाचं मी स्वतः क्रेडिट कसं घेईन, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा मॅनेजमेंटला जाऊन सांगणं की हा काम करत नाही, हे सगळं जे आहे कुरघोड्या करणं, त्यामुळे पण ऑफिस पॉलिटिक्स रॅम्पंटली चालू असतं ऑर्गनायझेशन्समध्ये. हेच मी आत्ता जे म्हणालो की एका लिमिटनंतर मला पण हे मान्य करायला पाहिजे की ही जी प्रमोशनची संधी होती किंवा ही जी रिलोकेशनची संधी होती किंवा हे जे इन्क्रीमेंट आहे किंवा हा जो बोनस आहे किंवा हा जो प्राईज प्रोजेक्ट आहे तो मला नाही मिळाला. ठीक आहे, एका लिमिटनंतर मला ज्याला मिळाला आहे त्याचं अभिनंदन करून मी त्याला सपोर्ट केलं पाहिजे. ही मानसिकता जेव्हा येईल आपल्याकडे, तेव्हा मग आपण आपल्या आयुष्याची किंवा करिअरची खऱ्या अर्थानं यशाकडे वाटचाल सुरू होईल असं म्हणता येईल. कारण याच्या आधी आपण सगळे गार्बेज ट्रक आहोत. याच्या आधी आपण सगळे याचं वाईट कसं होईल, त्याचं वाईट कसं होईल, ह्याला मी कमी कसं दाखवू, त्याला कमी कसं दाखवू, त्याचं क्रेडिट कसं घेऊ, याचं क्रेडिट कसं घेऊ, याच्यामध्येच आपली मेजॉरिटी ऑफ एनर्जी जात असते. त्यामुळे ह्या सगळ्या पॉलिटिक्स आपण जाणून घेतलं की ऑफिस पॉलिटिक्स सुरू कशामुळे होतं, त्याचे हे सगळे गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये मी जर स्वतःला असं समजू शकलो, मी जर या सर्व गोष्टींना अंडरस्टँड करून स्वतःला या सगळ्यांपासून मी दूर ठेवू शकलो, म्हणजे दुसऱ्यांना माझा फायदा न घेऊ देता, तर वेल अँड गुड, देन आय एम रेडी फॉर द नेक्स्ट स्टेप, नाही का? त्यानंतर आपण पाहणार आहोत, कॅन वी अवॉइड इट और रादर शुड वी अवॉइड इट. म्हणजे हे सगळं जाणून घेतल्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की हे आपण टाळू शकतो का? याचं उत्तर आपण आधीच दिलं आहे, पण तरी पण एक प्रश्न विचारतो की हे ऑफिसमधलं राजकारण आपण टाळू शकतो का किंवा आपल्याला टाळता येईल का म्हणण्यापेक्षा हे आपण टाळलं पाहिजे का? म्हणजे प्रश्न आपल्यासमोर असा आहे की आपण टाळू शकतो का किंवा आपण टाळलं पाहिजे का?
म्हणजे आपण टाळू शकतो का किंवा आपण टाळलं पाहिजे का ऑफिसमधलं राजकारण किंवा वर्कप्लेसमधलं राजकारण आपण टाळू शकतो का किंवा आपल्याला टाळलं पाहिजे का, हा मूळ प्रश्न आहे. हे सगळं आत्तापर्यंतची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर हे प्रश्न आपल्यासमोर येतात आणि याची उत्तरं खूप महत्त्वाची आहेत. पहिलं उत्तर जे आहे तो ऑफकोर्स नॉट, सर्टनली नॉट, शक्यच नाही. तुम्ही टाळू शकतच नाही, तो ऑप्शन नाहीच आहे तुमच्याकडे. ऑफिस पॉलिटिक्सला तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही टाळलं पाहिजे का? नाही, टाळू शकत नाही. त्यामुळे टाळलं पाहिजे का प्रश्नाचं उत्तरच नाही आहे. सो द आन्सर इज ऑफकोर्स नॉट, सर्टनली नॉट, दिस इज नॉट ऑप्शन ॲट ऑल. मग काय पुढे काय? टाळू शकत नाही, मग काय करायचं? मग पुढची पायरी काय? कमीत कमी आपल्याला या सगळ्या ज्या निगेटिव्हिटी, ही सगळी नकारात्मकता आपल्या बाजूला आहे किंवा ह्या ज्या राजकीय व्यक्ती जे त्यांचे कुरघोड्या चालू आहेत ऑफिसमध्ये, त्यात कमीत कमी त्याच्या झळा आपल्यापर्यंत पोहोचू नयेत आणि आपण केलेल्या कामाची योग्य मोबदला आपल्याला कंपनीकडून मिळावा किंवा ऑफिसमधून मिळावा किंवा या लोकांनी त्याचा गैरफायदा किंवा त्याला एक्सप्लॉइट करू नये, इथपर्यंत तरी आपल्याला ऑफिसमधलं पॉलिटिक्स कळलं पाहिजे किंवा आपण तेवढं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. कमीत कमी टाळता येणं तर शक्यच नाही आहे, पण कमीत कमी सेफगार्ड आवर ओन इंटरेस्ट, स्वतःचे हित जपणं आणि जोपासणं आणि स्वतःचे उद्दिष्ट साध्य करणं, कमीत कमी यासाठी तरी आपण ऑफिस पॉलिटिक्सला समजून घेतलं पाहिजे आणि त्यातील गरजेच्या गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरं, बेटर वे इज टू यूज इट पॉझिटिव्हली टू बिल्ड अ टीम अँड अचीव्ह कॉमन गोल्स. याच्यापेक्षा चांगली संधी अशी आहे की अंडरस्टँड करून, ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय अंडरस्टँड करून आणि स्वतःला सेफगार्ड करून मी जर याचा योग्य वापर करू शकलो, मी नकारात्मक गोष्टींबद्दल बोलत नाही आहे, ऑफिस पॉलिटिक्ससारख्या एका अतिशय शक्तिशाली आयुधाचा वापर मी जर माझी टीम बिल्ड करण्यासाठी, माझी टीम बनवण्यासाठी, माझ्या टीमकडून जास्तीत जास्त चांगलं काम करून घेण्यासाठी आणि माझ्या टीमला इन्स्पायर, मोटिवेट करण्यासाठी जर करू शकलो तर खूप चांगली गोष्ट आहे आणि तेच मला ते मी केलं पाहिजे. पहिली स्टेप आपण काय पाहिली, कमीत कमी स्वतःच्या हितांचं जपणूक तरी करा, इतरांना फायदा घेऊन देऊ नका. दुसरी स्टेप, स्वतःच्या हिताची जपणूक करतोच आहे, पण दुसऱ्यांना फायदा घेऊन देत नाही आहे. त्याचबरोबर ऑफिस पॉलिटिक्सचा मी प्रोॲक्टिव्हली वापर करतो आहे माझ्या टीमला बिल्ड करण्यासाठी, जेणेकरून आमची जी सांघिक कामगिरी आहे ती खूप चांगली झळावून येईल किंवा खूप चांगली असेल. त्यासाठी पण ऑफिस पॉलिटिक्सचा अगदी व्यवस्थित वापर करता येऊ शकतो. हे जर आपण अशी पण काही माणसं असतात, अशा पण काही व्यक्ती असतात ज्या म्हणतात मला इंटरेस्ट नाही ऑफिस पॉलिटिक्समध्ये किंवा मला त्यामध्ये भागच घ्यायचा नाही आहे. तर हे जर आपण असं म्हणत असतो की मला भागच घ्यायचा नाही किंवा मला इंटरेस्टच नाही आहे, याचा अर्थ आपण ऑलरेडी हरलेलो आहोत, आपण ऑलरेडी व्हिक्टीम आहोत, आपण ऑलरेडी ऑफिस पॉलिटिक्सचे बळी आहोत, आपला ऑलरेडी फायदा घेतला जातो लोकांकडून. ह्या गोष्टी पण आपल्याला कळल्या पाहिजेत आणि त्यामुळे यावर मात करण्यासाठी, कमीत कमी स्वतःच्या हितांचा बचाव करण्यासाठी किंवा स्वतःचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि बाकीच्यांकडून बचाव करण्यासाठी तरी कमीत कमी आपण हे शिकलं पाहिजे. इट विल हेल्प अस ॲटलिस्ट फ्रॉम गेटिंग इटन अलाइव्ह बाय द शार्क्स, वल्चर अँड बुलीज. याचा फायदा काय होईल? कमीत कमी आपण म्हणतो समुद्रामध्ये शार्क जसं सगळ्यांना खाऊन टाकतो आणि वल्चर, गिधाड जसं एखाद्याच्या मरणाची वाट बघतो आणि तो मेल्यानंतर ते लचके तोडतो, किंवा बुलीज ज्याप्रमाणे हे जे इतरांना त्रास देऊन, इतरांना घाबरवून, इतरांना भीती दाखवून त्यांच्या गैरफायदीचा किंवा त्यांच्या सहायतेचा किंवा त्यांच्या गैरसमजुतीचा किंवा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. कमीत कमी त्यापासून तरी आपण स्वतःला वाचू शकू. त्यामुळे आपल्याला ऑफिसमधले शार्क आपल्याला मारू शकणार नाहीत, ज्यामुळे ऑफिसमधले गिधाडं आपल्या जाण्याची वाट बघणार नाहीत किंवा आपले लचके तोडणार नाहीत, किंवा हे जे बुली लोक असतात, हे जे भामटे लोक असतात बेसिकली, ते आपल्या कामाचा मोबदला, आपलं काम पळवून देऊ शकणार नाहीत किंवा आपलं काम त्यांचं म्हणून दाखवू शकणार नाहीत, जेणेकरून आपला मोबदला आपल्याला मिळेल. कमीत कमी इथपर्यंत तरी आपल्याला ऑफिस पॉलिटिक्स करणं जमलं पाहिजे. Unfortunately, the people who avoid office politics are to be blamed for allowing themselves to get pawned in this live game of chess at the workplace. सगळ्यात शेवटी मला असं म्हणावं वाटतं की जे लोक ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहायचा प्रयत्न करतात किंवा स्वतःचा बचाव करत नाहीत आणि ज्या लोकांना हे सगळं माहिती असून सुद्धा ते काहीच करत नाहीत, ते असं म्हणतात की ठीक आहे, आपल्या नशिबातच होतं, त्यालाच फायदा व्हायचा होता, तर आपण कशाला विनाकारण हे करायचं, काम करत राहू आणि पुढे काय होईल ते बघू. या लोकांना ॲक्च्युली आपण या सगळ्यांची जबाबदारी, हे जे निगेटिव्ह गोष्टी आहेत सगळ्या ऑफिस पॉलिटिक्सच्या, या सगळ्याची जबाबदारी किंवा हे जे त्रास लोकांना होतात त्याची जबाबदारी या लोकांवरच आहे. कारण त्यांनी स्वतःहून असं ठरवलं की आपण यामध्ये या गोष्टी समजून घ्यायच्या नाहीत किंवा आपण स्वतःचा बचाव नाही करायचा इतरांपासून, आणि हे सगळं झाल्यानंतर आपण स्वतःच म्हणायचं की अरे माझ्यावर अन्याय झाला, मीच माझा बळीचा बकरा करण्यात आला वगैरे. आपण जर सुरुवातीलाच असं म्हणतोय की मी त्यामध्ये भाग घेणार नाही, मी स्वतःचा बचाव करणार नाही किंवा मी ऑफिस पॉलिटिक्सचा वापर करून स्वतःचा विकास करणार नाही किंवा माझ्या टीमचा विकास करणार नाही, असं असताना मी जर नाहीच म्हणत असेल सुरुवातीपासून, तर जेव्हा
जे अपरिहार्य गोष्ट आहे, जे बाकीच्या गोष्ट बाकीचे लोक माझा फायदा उठवणार आहेत, हे अपरिहार्य आहे. हे झाल्यानंतर मग मी गळा काढून फायदा काय? त्यामुळे त्याची जबाबदारी, पूर्ण जबाबदारी माझ्या स्वतःवरच असते. मी काय करतो हे मी ठरवतो. त्यामुळे याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, हे म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्यामुळे अवॉइड करणं हा ऑप्शन नाहीच आहे. ऑफिस पॉलिटिक्स टाळणं हा ऑप्शन नाहीच आहे. मग आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील. याच्यानंतर महत्त्वाचं, हे सगळं आपण नकारात्मक बऱ्याच गोष्टी बघितल्या किंवा ऑफिस पॉलिटिक्स चांगलं कसं हे पण आपण थोडक्यात दाखवलं. पण नक्की फायदे काय असू शकतात ऑफिस पॉलिटिक्सचे? ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑफिस पॉलिटिक्स. इट इज नॉट दॅट बॅड आफ्टर ऑल. हे जवळ एवढं सगळं नकारात्मक नाहीच आहे ते. ॲक्च्युली हे सगळं IQ जी माहिती आपल्याला मिळते, गोस्ट ॲज अ सेड, द गोस्ट एव्हरीबडी हॅज सीन अँड नोबडी टॉक्स अबाउट. हे सगळे भूत सगळ्यांनी पाहिलं आहे. आणि जे बोलतात, कोण बोलत नाही, आणि जे बोलतात ते नकारात्मक बोलतात फक्त, की भूत खूप भयंकर असतो, तो जीव घेतो वगैरे. तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आपण IQ आहेत, त्यामुळे नकारात्मक गोष्टी ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे नकारात्मकच, त्यातून चांगलं काय होऊ शकत नाही, ही एक चुकीची कल्पना आहे. मग याच्यातून चांगलं काय होईल ते पण आपण जाणून घेतलं पाहिजे. हेल्प्स पीपल सिंक्रोनाइज देमसेल्स विथ लार्जर गोल्स अँड स्ट्रॅटेजीज ऑफ द वर्कप्लेस ऑर कंपनी. ऑफिस पॉलिटिक्सचा सगळ्यात चांगला फायदा असा आहे की त्यामुळे आपण स्वतःचे वैयक्तिक ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्ट, आणि कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह आणि कंपनीचे उद्दिष्ट, वर्कप्लेस ज्या ठिकाणी आपण काम करतो त्यांचे उद्दिष्ट, हे एका लाईनमध्ये आणू शकतो. हे सगळं मला माहिती आहे, मला काय मिळवायचं आहे, कंपनीला काय पाहिजे ते मला माहिती आहे. आणि हे जर आपण मॅच करू शकत असेल तर बाकी मग बराचसा त्रास आपोआप नाहीसा होतो. कारण त्याच्यामध्ये आपल्यासारखे हे जे कंपनीचे लार्जर गोल्स किंवा त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांनी जी ठरवून दिलेले रोडमॅप आहे, त्यामध्ये आपण काम करायला लागतो. आणि हे एकदा क्लॅरिटी आली की आपल्याला या दृष्टीने काम करायचं आहे, आपले स्वतःचे वैयक्तिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. आणि त्याचबरोबर आपण हे करत असतानाच कंपनीचे उद्दिष्ट पण साध्य होणार आहेत. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण आजूबाजूला बघायचं सोडून देतो. याचं काय चाललं आहे, त्याचं काय चाललं आहे, मला जास्त फायदा काय होईल. आपली क्लॅरिटी असल्यामुळे किंवा डिस्ट्रॅक्शन नसल्यामुळे, आपलं लक्ष इकडे तिकडे जात नसल्यामुळे आपण कामावर फोकस करतो. आणि मग ऑफिस पॉलिटिक्स हे सगळी माणसं एकत्र येऊन ते उद्दिष्ट, कंपनीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आणि त्याचबरोबर ऑटोमॅटिकली स्वतःचं पण वैयक्तिक उद्दिष्ट साध्य होत असल्यामुळे मग तिकडे टिंगलटवाळी ह्या सगळ्या चहाड्या वगैरे चालत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे माझं काम होतं आहे, कंपनीचं काम होतं आहे, दुसऱ्याचं काम होतं आहे, याचं मला वाईट वाटणार नाही, पण माझं काम होतं आहे, कंपनीचं पण काम होतं आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण एक सकारात्मक दृष्टिकोन सगळा तयार होतो आणि मग आपण योग्य दिशेने वाटचाल करायला लागतो. दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह वर्कप्लेस पॉलिटिक्स कॅन इन्स्पायर, मोटिवेट, एम्पॉवर पीपल टू परफॉर्म वे बियॉन्ड देअर कॅपॅसिटीज. आता याचा सगळ्यात चांगला फायदा आहे की जेव्हा लोक एकत्र येतात, जेव्हा संवाद असतो, टीम सांघिक भावना असते, तेव्हा एखाद्या व्यक्तीची कमजोरी आहे ती पण इतरांच्या सामर्थ्यामुळे दाखवली जाते किंवा त्याला ती एक्सपोज होत नाही, ती बाकीच्यांना कळत पण नाही. कारण माझी बॉलिंग जर खराब असेल पण माझी बॅटिंग चांगली आहे, मी जर बॉलिंग करत नसेल तर माझ्या टीममध्ये बाकी 4-5 जर चांगले बॉलर्स असतील तर मला बॉलिंग करायची गरज पडत नाही. त्यामुळे माझ्या प्रतिस्पर्ध्याला हे कळतच नाही की माझी बॉलिंग वाईट आहे. आणि जर एखाद्या वेळी एमर्जन्सीमध्ये करायला लागले तर मी एक ओव्हर टाकू शकतो वगैरे, ही नंतरची गोष्ट आहे. मी एवढा पण वाईट नाही आहे, पण बॉलिंग हे माझी स्ट्रेंथ नाही आहे, ती माझी कमजोरी असू शकते. मग त्याचबरोबर हे जे कॉम्बिनेशन आहे, हे जे कोलॅबोरेशन आहे, एकमेकांच्या सामर्थ्यांचा योग्य वापर आणि एकमेकांच्या कमजोरी झाकवण्याची किंवा एकमेकांची कमजोरी सर्वांसमोर न येण्याची जी सांघिक भावना आहे, त्याचा खूप चांगला फायदा ऑफिस पॉलिटिक्सच्या माध्यमातून करता येऊ शकतो. यामुळे होतं असं की ज्या लोकांना आत्मविश्वास कमी आहे, ज्या लोकांना एखाद्या गोष्टीची भीती वाटते, ज्या लोकांना एखादी गोष्ट करता येत नाही, ते पण आपल्याला सपोर्ट मिळतो आहे, बाकीचे लोक आपल्याला मदत करतायत, हे समजल्यानंतर त्यांचा हुरूप आपोआप वाढतो आणि ते उत्साही होतात आणि त्यांना जे येतं ते खूप चांगल्या पद्धतीने करायला लागतात. आणि याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो आहे, याचा सर्वांगीण जो परिणाम आहे तो म्हणजे पूर्ण टीमचा परफॉर्मन्स, त्या संपूर्ण टीमची कामगिरी सुधारण्यामध्ये होतो. आणि हेच तर बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे. हेल्दी कॉम्पिटिशन ॲट वर्कप्लेस कॅन डू वंडर्स विथ कॉन्फिडन्स अँड परफॉर्मन्स ऑफ द पीपल. आत्ता जे आपण बोललो, त्यामुळे एखाद्या समजा मी बॉलिंगमध्ये चांगला नाही आहे, पण माझ्या टीममेट जर चांगली बॉलिंग करत असतील आणि मी बॉलिंग करत असताना त्यांनी मला मदत केली की तू असा बॉल टाक, असं पकड, अशी ग्रीप ठेव, इथे बॉल टाकल्यानंतर थोडा असं एवढ्या स्पीडने टाक वगैरे, अकूट टप्पा, लांब टप्पा वगैरे असं सगळं. तर ते आलं मला आपोआप माझा हुरूप वाढतो आणि त्यामुळे मी कॉन्फिडन्स वाढल्यामुळे मी माझ्या कपॅसिटीपेक्षा चांगलं काम करू शकतो. कारण मला सपोर्ट मिळतो आहे, खूप मला इन्स्पायर केलं जातं आहे, मला मोटिवेट केलं जातं आहे, मला हुरूप दिला जातो आहे. त्यामुळे हे मी माझ्या कपॅसिटीपेक्षा चांगलं काम करतो आणि हा ऑफिस पॉलिटिक्सचा खूप मोठा फायदा आहे. याचा फायदा असा आहे की मी स्वतःहून कधी मागितलं नसतं की मला तुम्ही मदत करा, मला बॉलिंग शिकायची वगैरे, पण वेळ आल्यानंतर जेव्हा बाकीचे मला सपोर्ट करतायत तेव्हा मी 100% ते करतो, मनापासून करतो. कारण मला उत्साह आहे त्यामध्ये. मला हे माहिती आहे की मला सपोर्ट करणारे लोक आहेत, मला हे माहिती आहे की बॉलिंग चांगली जाणणारी, बॉलिंगला खूप म्हणजे ते सामर्थ्य, ती कला असलेली माणसं आपल्याला मदत करतायत, त्यामुळे त्याचा फायदा खूप होतो.
Most importantly, we can hone our skills to judge and manage difficult and tricky characters before they can do substantial damage to us. आता हे सगळे मंडळ एकत्र आल्यामुळं चांगल्या कलाकौशल्य असलेली म्हणजे एकत्र आल्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. ही व्यक्ती कसं मॅनेज करते, ही व्यक्ती काय बोलते, ही व्यक्ती कसं सिच्युएशन हँडल करते, प्रेशरमध्ये हा माणूस काय करतो, प्रेशर नसताना काय करतो, टीमला एखाद्याला सक्सेस यश मिळाल्यानंतर ही माणसं कशी सेलिब्रेट करतात, सगळ्यांचं म्युच्युअल सक्सेस सेलिब्रेट कसं करतात, एखादा माणूस फेल झाल्यानंतर त्याला हुरूप कसं देतात, त्याला कॉन्फिडन्स बिल्ड कसं करतात, हे सगळं जाणल्यामुळे आपली पण वैयक्तिक प्रगती होते. कारण आपल्याला या वेगवेगळ्या गोष्टी जर स्वतःहून शिकायच्या म्हणलं तर खूप वेळ लागला असता आणि एवढे सगळे अनुभव आपल्याला यायला खूप वेळ लागतो. पण संघामध्ये काम करत असताना आणि आपण एकमेकांवर विश्वास ठेवताना, आपल्यामध्ये सांघिक भावना निर्माण झालेली असताना, आपण कम्फर्टेबल असताना एकमेकांच्या बरोबर काम करायला, आणि जेव्हा माझा कॉन्फिडन्स द्विगुणित झाला आहे, माझा विश्वास स्वतः आत्मविश्वास जेव्हा द्विगुणित झाला आहे, अशा वेळी माझं जे ऑब्झर्वेशन आहे ह्या गोष्टी खूप मला शिकायला मिळतं की समोरच्या माणसाला जज कसं करायचं, मग त्याला तो डिफिकल्ट सिच्युएशन मॅनेज कसा करतोय, ह्या गोष्टी मला शिकायला मिळतात. आणि ह्या सांघिक कामाचा किंवा ऑफिस पॉलिटिक्सचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ज्यामुळे माझा वैयक्तिक सर्वांगीण विकास होतो. कारण वेगवेगळ्या प्रकारची माणसं माझ्याबरोबर काम करत असतात. त्यानंतर दे आर जस्ट अ फ्यू ऑफ ॲडव्हान्टेजेस, विल सी मेनी मोर ॲज वी मूव्ह ऑन. हे जे आहेत ही काही उदाहरणं फक्त तुम्हाला थोडीशी माहिती देण्यासाठी म्हणून आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर उदाहरणं आहेत आणि जसं आपण पुढे जाऊ लेसनमध्ये तशी ते आपल्यासमोर येतीलच.